हॅलो हॅलो, सुरू करू का? अक्षय सुरू करू? सुरू करू का म्हटलं? साथसेवक फाउंडेशनच्या वतीने गेल्या 7 दिवसापासून छत्रपती संभाजीराजे यांच्या जयंतीच्या अनुषंगानं एका वेगळ्या अशा ऑनलाईन व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या ऑनलाईन व्याख्यानमालेचं शेवटलं पुष्प गुंफण्यासाठी मी नेर जिल्हा यवतमाळ येथून संतोष अरसोड आपल्यासमोर परिवर्तनाचा ऊर्जासर संत गाडगे महाराज हा विषय घेऊन तुमच्यासमोर बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. खरं पाहिलं तर मी काही कुठला मोठा वक्ता वगैरे नाही, वक्तृत्वाशी असा फार काही माझा संबंध आलेला नाही, परंतु सामाजिक चळवळीमध्ये काम करणारा एक कार्यकर्ता या नात्याने आणि गाडगे महाराजांच्या विचाराशी असलेली माझी जवळीक पाहता हा विषय मी मुद्दामून या ठिकाणी निवडलेला आहे. सर्वप्रथम हे आयोजन आपण सुंदर असं आयोजन करत असल्याबद्दल या सर्व तरुण पिढीचं मनापासून स्वागत केलं पाहिजे. हे स्वागत यासाठी करायचं आहे की संपूर्ण देश हा लॉकडाऊनमध्ये अडकलेला असताना या देशामधली तरुण पिढी या पद्धतीनं विचार करते की परिवर्तनाचा हा जो विचार आहे हा विचार सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचला पाहिजे. असा विचार करणारी पिढी ज्या देशामध्ये असते तो देश खऱ्या अर्थानं प्रगतीच्या दिशेने जाऊ शकतो. आणि म्हणून हे जे आयोजन करणारी जी सगळी मंडळी आहे या मंडळीला मी नम्रपणे असं निवेदन करेल की हे काम जे आपण या कठीण परिस्थितीमध्ये हाती घेतलेलं आहे हे काम आता थांबता कामा नये. आपण एकदा याच्यामध्ये लॉग इन झालेले आहात. या सामाजिक प्रबोधनाच्या चळवळीमध्ये तुमच्यासारखी तरुण पिढी लॉग इन झाल्यानंतर त्यातून लॉग आउट होण्याचा विचार आता आयुष्यभर करू नका. कारण हा देश जर जगवायचा असेल तर तो देश जगवण्याची आणि जागवण्याची जबाबदारी खऱ्या अर्थानं या देशातल्या तरुण पिढीवर आहे. हे आयोजन करणारी जी काही मंडळी आहे या मंडळीमध्ये बोलणारी मंडळी मोठ्या प्रमाणामध्ये आहे. ज्यांच्याकडे तुफानी असं वक्तृत्व आहे अशा प्रकारची मंडळींचं हे आयोजन आहे. आणि म्हणून आज या निमित्तानं आपणा सर्व वादविवादपटूंना मी विनंती करेन की हा देश एका विचित्र परिस्थितीमधून जात असताना तुमच्या माझ्यासारख्या वादविवादाच्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांची जबाबदारी वाढलेली आहे. एकीकडे 40 पैसे पोस्ट प्रमाणे काही भाडोत्री IT सेलवाले लोक समाजमन आणि संपूर्ण देशाचे तुकडे तुकडे करत असताना तुमच्यासारखी बोलणारी मंडळी जर गप्प बसली तर निश्चितपणे समाजाचं मोठं नुकसान होणार आहे. गाडगे महाराजांचा विचार तुमच्या पुढे मांडत असताना हा विषय मला देत असताना सुबोध धुरंधर नावाचा माझा एक मित्र आहे. तो मित्र मला अत्यंत असा धमकी म्हणा की सूचना म्हणा की विनंती म्हणा त्या पद्धतीनं तो माझ्यावर येऊन पडला आणि म्हणाला की दादा तुम्हाला बोलावंच लागेल. आणि म्हणून सुबोधच्या प्रेमापोटी त्याच्या मनामध्ये असलेल्या तळमळीपोटी मी या ठिकाणी बोलतोय. खरं पाहिलं मी तुम्हाला सांगेल मी सातत्यानं बोलतो आहे गेली काही वर्ष. आणि म्हणून बोलत असताना मी कुठलंही डावपेच मनामध्ये ठेवत नाही. मी तुम्हाला सांगतो की आज माझी स्थिती खऱ्या अर्थानं बोलण्याची नव्हती. आज माझी बोलण्याची स्थिती यासाठी नव्हती. मी कालही सांगितलं सुबोधला की माझी तब्येत बरोबर नाही आहे. मी आजच हॉस्पिटलमधून आलेलो आहे. वाटल्यास ही फाईल मी तुम्हाला दाखवतो आहे कालची. ही कालच्या दवाखान्याची फाईल आहे डॉक्टरकडली. 160 आणि 100 अशा प्रकारचं ब्लड प्रेशर झालं असताना सुद्धा मला काय वाटलं असेल की आपण यांना टाळू नये. हे यासाठी वाटलं की तुम्ही गाडगे महाराजांच्या संबंध चरित्रामध्ये जर गेलात तर तुम्हाला एक गोष्ट प्रामुख्यानं लक्षात येईल. त्यांचं जे 8 नोव्हेंबर 1956ला बांद्रा पोलीस स्टेशनच्या प्रांगणामध्ये जे कीर्तन झालं त्या कीर्तनामध्ये गाडगे महाराजांचे शब्द आहेत. ते शब्द असे होते की ही तुमची आणि माझी शेवटची भेट आहे. यानंतर तुमची आणि मायावाली भेट होणार नाही. माया मरण मला माझ्या डोळ्यासमोर दिसते. मरण मला माझ्या डोळ्यासमोर दिसते आहे असं म्हणणारा गाडगे महाराज तब्येत खराब असून सुद्धा 3 तास बांद्रा पोलीस स्टेशनच्या प्रांगणामध्ये कीर्तन करतो आहे. तब्येत खराब असताना मरण डोळ्यासमोर दिसत असताना
दुसरा रेफरन्स तुम्हाला सांगतो आहे या निमित्तानं, गाडगे महाराजांची आई मरायला टेकली होती. तिने तिच्या सुनेच्या माध्यमातून बाबांना निरोप दिला की मला माझ्या लेकराला एकदा तरी भेटू द्या मरायच्या पूर्वी. त्यावेळेला गाडगे महाराज त्यांच्या पत्नीला निरोप देतात की आईला जाऊन सांग माझं मूर्तिजापूरला कीर्तन आहे. प्रबोधन करत असताना त्यांनी त्यांच्या आई मृत्यूपंथाला असताना सुद्धा ते भेटीला गेले नाही. आणि त्याहीपेक्षा अत्यंत मन हेलावून टाकणारा प्रसंग बाबांच्या जीवनामध्ये आला. तो असा आहे की 5 मे 1923ला म्हणजे 1 मे 1923ला आईचं मरण होतं आणि 5 मे 1923ला गाडगे महाराजांचा एकुलता एक मुलगा ज्याचं नाव गोविंदा, तो वर्ग 4थी मध्ये पुण्याला शिकत होता फ्री मराठा बोर्डिंगमध्ये, शिवाजी फ्री मराठा बोर्डिंगमध्ये. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खारेपाटण या गावामध्ये गाडगे बाबांचं कीर्तन चालू असताना कीर्तनामध्ये बातमी येते की बाबा आपला गोविंदा गेला. एकुलता एक मुलगा कुत्रा चावल्यानंतर उपचार प्रचंड केल्यानंतरही मरण पावतो आणि त्याची बातमी कीर्तनामध्ये येते. आणि ही बातमी कीर्तनामध्ये आल्यावर गाडगे बाबा म्हणतात की असे गेले कोट्यानुकोटी, काय रडू मी एकासाठी. ज्या माणसाच्या जीवनामध्ये एवढे प्रचंड कठीण प्रसंग आले असताना तो माणूस त्याचं प्रबोधन करायचं काम थांबवत नाही. मी फक्त 100 आणि 160च्या BP मध्ये असताना माझी सुद्धा नैतिक जबाबदारी ठरते की या विचाराशी मी प्रामाणिक राहिलं पाहिजे. आणि म्हणून मी आज तुमच्या समोर आलो आहे. देश अत्यंत विचित्र परिस्थितीतून जातोय. मी मुद्दामून या गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी करतो, या देशामध्ये काय घडते आहे म्हणून. हा देश एक देश नाही, या एका देशामध्ये 2 देश राहत आहेत. शरद जोशींनी याची मांडणी अत्यंत प्रभावीपणे केली होती. शेतीच्या क्षेत्रातला कार्यकर्ता म्हणून मी पुन्हा हे दाव्यानं सांगतो की या देशामध्ये 2 देश राहतात. एका देशाचं नाव आहे इंडिया आणि दुसऱ्या देशाचं नाव आहे भारत. इंडियामध्ये राहणाऱ्या माणसाला या देशाचं सरकार स्पेशल विमान पाठवतं. कुत्र्यासहित माणसं या देशामध्ये वापस आणली जातात. परंतु या भारतामध्ये राहणारा माणूस गेली 15 दिवस सातत्यानं रस्त्यानं चालतो आहे. रस्त्यानं चालणाऱ्या माणसांच्या पायातून पडणाऱ्या रक्तानं या देशातल्या सबंध सडका लाल झालेल्या आहेत. ही कोण माणसं आहेत चालणारी? ही जी मधुर माणसं आहेत, ही जी चेहरा हरवलेली माणसं आहेत, ज्यांच्या डोळ्यातला उजेड या देशातल्या राजकीय यंत्रणेनं उपसून नेला आहे, ही जी माणसं आहेत ना, या माणसांसाठीची लढाई गाडगे महाराजांनी लढली. आणि म्हणून गाडगे महाराजांची जी लढाई आहे ती आजही त्या लढाईची अपरिहार्यता कायम आहे असं मला वाटतं. त्यांच्या काळामध्ये गरिबीमध्ये जगणारा माणूस, अंधश्रद्धेमध्ये जगणारा माणूस, शोषणामध्ये जगणारा माणूस आजही या देशामध्ये आम्हाला दिसतो आहे या लॉकडाऊनच्या निमित्ताने. आणि म्हणून या माणसांच्या चेहऱ्यावर तेज निर्माण झालं पाहिजे. या माणसांच्या डोळ्यामधला हरवलेला उजेड कसा त्याला वापस देता येईल यासाठी मी जसं फेसबुकच्या याच्यावर ऑनलाईन आलो, त्याच पद्धतीनं गाडगे महाराज तब्बल 51 वर्ष 1905 ते 1956 असा 51 वर्षाचा कालखंड सोशल मुवमेंटच्या ॲप्लिकेशनवर हा माणूस ऑनलाईन होता. सोशल ॲप्लिकेशनच्या ॲपवर ऑनलाईन असणारा हा माणूस जी माणसं या देशामध्ये ऑफलाईन झाली आहेत त्यांच्यासाठी काम करत होता. आणि म्हणून गाडगे महाराजांच्या या लढाईला खऱ्या अर्थानं पाठबळ देण्याची जबाबदारी तुमच्या माझ्यासारख्या तरुण पिढीची आहे. ती तरुण पिढी तुमच्यामध्ये मला दिसते आहे. मी जर्नलिस्ट होतो, मी पत्रकारितेमध्ये होतो, पत्रकारितेमधलं सगळं वैभव सुद्धा मी पाहिलेलं आहे. परंतु पत्रकारितेमध्ये कधी बेईमानीनं पत्रकारिता कराव असं माझ्या मनामध्ये कधीच आलं नाही. त्याचं कारण असं, कारण माझी वैचारिक बांधिलकी या महापुरुषांच्या विचारांशी होती. ज्या माणसांची वैचारिक बांधिलकी महापुरुषांच्या विचारांशी असते ती माणसं कुठल्याही क्षेत्रात जाऊ द्या, ती माणसं त्या प्रलोभनाला बळी पडत नसतात. आणि अलीकडच्या काळामध्ये मी बघतो आहे पत्रकारितेचं क्षेत्र हे काही प्रतिभेचं किंवा स्किलचं क्षेत्र राहिलं नाही. ज्याला ज्याला लाचारी करता येते, ज्याला ज्याला हुजरेगिरी करता येते, ज्याला ज्याला राजकीय लोकांचे पाय चाटता येतात, अशाच माणसांना पत्रकारितेमध्ये चांगले दिवस आहेत. हे दिवस मला अपेक्षित नसल्यामुळे मला पत्रकारितेमधून बाहेर व्हावं लागलं. मी जर्नलिझममध्ये होतो, मी पत्रकारितेमध्ये होतो. हे यासाठी सांगतो आहे की गाडगे महाराजांमध्ये असलेलं जे संवाद कौशल्य आहे
त्यांनी जे काम केलेलं आहे लोकांमध्ये, हे काम मास कम्युनिकेशनच्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असलेलं काम आहे. गाडगे महाराज जर शाळेत गेले असते तर ते खऱ्या अर्थानं मास कम्युनिकेशनचे स्टुडंट राहिले असते असं मला वाटतं. आणि याही अर्थानं माझी त्यांच्याशी जोडी. पत्रकारिता सोडल्यानंतर शेतीच्या क्षेत्रामध्ये मी काम करायला लागलो तेव्हा ज्या मी वेदना बघितल्या शेतकऱ्यांच्या, त्या वेदनासाठीच तर गाडगे महाराजांची लढाई होती. हे मी गाडगे महाराजांना जेव्हा वाचलं तेव्हा माझ्या लक्षात आलं. म्हणजे पत्रकार असताना मला त्यांचं मास कम्युनिकेशन मला जवळचं वाटत होतं. शेतीच्या क्षेत्रामध्ये काम करत असताना मला त्यांची शेती प्रश्नावर त्यांनी केलेली लढाई महत्वाची वाटत होती. आणि प्रबोधनाच्या क्षेत्रामध्ये या देशातल्या माणसांना जागवण्याचं काम या निरक्षर माणसानं केलं. आणि म्हणून प्रबोधनाच्या चळवळीशी माझी बांधिलकी असल्यामुळं मला गाडगे बाबा जवळची वाटायला लागली. आता करोनामुळे हा देश लॉकडाऊन होतो आहे. करोना नावाचा एक व्हायरस येतो आणि संपूर्ण देश असा विस्कळीत होतो. या देशामध्ये गेली 3,500 वर्ष वेगवेगळे व्हायरस आलेले आहेत. वेगवेगळ्या व्हायरसनी या देशातल्या शेतकऱ्यांचा, त्याला दुसरा शब्द मी बहुजन असा वापरतो आहे, आणि बहुजन म्हणजे शेतकरीच होतो. बहुजन शब्दाची अनेकांना ॲलर्जी आहे. बहुजन म्हणजे काही वेगळं तिगडंच होते असं त्यांना वाटायला लागतं. ते वाटू नये असं म्हणून सांगतो. महात्मा ज्योतिराव फुल्यांनी जो शब्द वापरला आहे शूद्रातिशूद्र किंवा बहुजन, तो शब्द केवळ आणि केवळ शेतकऱ्यांसाठी वापरलेला आहे. आणि म्हणून गेली हजारो वर्ष, गेली 3,500 वर्ष या देशातल्या बहुजन समाजाच्या मेंदूवर करोनापेक्षाही डेंजरस व्हायरसने अटॅक केलेले आहे. या व्हायरसनं बहुजन समाजाच्या मेंदूचा अख्खा कचराच्या कचरा करून टाकलेला आहे. आणि म्हणून मेंदू आमचा गुलाम झाल्यामुळे आमचं जे तर्कशास्त्र होतं, चिकित्सा करण्याची जी मेंदूची शक्ती होती, ती मेंदूची शक्तीच लॉकडाऊन केल्या गेली होती. हे लॉकडाऊन तोडण्याचं काम प्रबोधनाच्या हातोड्यानं गाडगे महाराजांनी केलं. तुमच्या माझ्या मेंदूतील सगळेच्या सगळे जे व्हायरस आहे ते व्हायरस डिस्ट्रॉय करणारं, आजच्या भाषेमध्ये सांगायचं झाल्यास अँटीव्हायरस सॉफ्टवेअर म्हणजे संत गाडगे महाराज होते. तुमच्या माझ्या मेंदूतले सगळेच्या सगळे व्हायरस डिलीट करणारं अँटीव्हायरस सॉफ्टवेअर म्हणजे गाडगे बाबा होतं. हे अँटीव्हायरस सॉफ्टवेअर या देशातल्या नव्या पिढीनं स्वीकारलं पाहिजे. तुमच्या माझ्या मेंदूमधले, बहुजन समाजाच्या मेंदूमधले व्हायरस केवळ गाडगे बाबांनी तोडले का? नाही, तर ज्यांनी ज्यांनी तोडले त्यांचं बोट धरून गाडगे महाराज पुढे गेलेले आहेत. हे व्हायरस कुणी तोडले? तुम्ही इतिहासाची पानं पलटवून बघा. तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध नावाच्या महापुरुषानं या वैदिक संस्कृतीला आणि या शोषणाच्या संस्कृतीला नाकारलेला आहे. लोखंडाचा शोध बुद्धाच्या काळामध्ये लागला आणि शेतीला लोखंडी अवजारं मिळायला लागली. शेती सोपी झाली बुद्धाच्या काळामध्ये आणि त्यावेळेला बुद्धानं विज्ञानवादाचा पुरस्कार केला. एवढंच नव्हे तर हिंसा बंदीसारखं आंदोलन बुद्धानं चालवलं, म्हणून जनावर शेतीला मिळायला लागली. आणि म्हणून गौतम बुद्ध हा खऱ्या अर्थानं कृषीपुत्र ठरतो. विज्ञानवादाची मांडणी करणारा, तुमच्या माझ्या मेंदूतल्या तर्कशत्रूचा विकास करण्याचं काम तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धानं केलं. परंतु होतं काय या देशामध्ये? जी माणसं या देशातली शोषणवादी यंत्रणा उधळून टाकतात. मी यंत्रणा हा शब्द जाणीवपूर्वक वापरतो. जाणीवपूर्वक वापरता यंत्रणा हा शब्द, धर्मव्यवस्था हा शब्द किंवा शोषण व्यवस्था हा शब्द मी असं वापरत नाही. तो यासाठी वापरत नाही की जिथं सगळं काही व्यवस्थित असतं त्याला व्यवस्था करणे असं म्हणतात. म्हणजे आपण जर एखाद्या कार्यक्रमाचं आयोजन केलं तर त्या आयोजनामध्ये आपण खुर्च्या टाकतो, पाहुण्यांसाठी हार आणतो, एखादी प्रतिमा ठेवतो, मेणबत्त्या ठेवतो, हार आणतो, माईक ठेवतो. हे सगळं व्यवस्थित ज्याला करतो त्याला आपण व्यवस्था म्हणतो. या देशातली धर्मव्यवस्था जे म्हणतो ना, त्या धर्मव्यवस्थेनं काहीच व्यवस्थित केलं नाही. सगळं तुमचं आमचं अव्यवस्थित केल्यामुळे त्याला यंत्रणा हा शब्द आपण वापरूया. या धर्मयंत्रणं ही माणसं, ज्या ज्या माणसांनी, ज्या ज्या महापुरुषांनी गुलामीचे हे साखळदंड तोडून टाकले, त्या माणसांना नष्ट करण्याचं काम केलं. बुद्धाला त्यांना डायरेक्ट नष्ट करता आलं नाही म्हणून त्यांनी विष्णूच्या अवतारामध्ये टाकलं. ही क्रांती, हे व्हायरस तोडण्याचं काम बुद्धानंतर या देशामध्ये महात्मा बसवण्णांनी केलं. परंतु बसवण्णाचं काय झालं? बसवण्णाला सुद्धा खून करण्यात आला. बसवण्णाच्या नंतर या देशामध्ये चक्रधर स्वामींनी ती क्रांती केली. सामाजिक समतेची लढाई लढणाऱ्या चक्रधराला सुद्धा मारून टाकण्यात आलं. बसवेश्वर असेल, महात्मा बुद्ध असेल,
चक्रधर असेल किंवा अलीकडच्या काळामध्ये संत नामदेव महाराज असेल. संत नामदेव महाराजाला पंढरपूरच्या दारावरती प्रवेश नाकारणी या देशातली धर्मयंत्रणा, त्या धर्मयंत्रणेच्या विरोधामध्ये संत नामदेव प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये बंड करतो. पंजाब पर्यंत जातो हा महाराष्ट्राचा माणूस. पंजाब मधला शीख समुदाय आजही नामदेव महाराजांपुढे नतमस्तक होतो. नामदेव साहेबांना या महाराष्ट्रातल्या संत नामदेवांना ज्ञानदीप लावू जगी नाचू कीर्तनाची रंगी म्हणत बहुजन समाजामधल्या अंधारलेल्या सगळे जे कोपरे आहेत ते उजळण्याचं काम प्रबोधनाच्या माध्यमातून, साहित्याच्या माध्यमातून, अभंगाच्या माध्यमातून, ओव्यांच्या माध्यमातून केलेलं आहे. हे काम करणाऱ्या संत नामदेवाचं तेच झालं जे या देशामध्ये बसवेश्वरांनी चक्रधराचं झालं. ज्ञानेश्वरांना इथला बहुजन समाज जेव्हा मानायला लागला, ज्ञानेश्वर या देशातली संस्कृतची पोथी पंडितांची जी काही मक्तेदारी होती, ती मक्तेदारी संत ज्ञानेश्वर जेव्हा तोडून फेकतो, तेव्हा ज्ञानेश्वरानं भिंत चालवली म्हणून त्यांना चमत्काराच्या आड त्यांना बदनाम करण्यात येतं. एवढंच नाही तर निवृत्तीनाथ असेल, ज्ञानेश्वर असतील, बहिणाबाई मुक्ताबाई असेल, सोपानदेव असतील, या चारही भावंडांचा छळ याच देशातल्या धर्मयंत्रणेनं केला. कारण ही माणसं या देशातलं हे मेंदूचं लॉकडाऊन तोडण्याचं काम करत होती. बसवेश्वर गेलेत, चक्रधर गेलेत, नामदेव गेलेत, ज्ञानेश्वराला सुद्धा त्याच पद्धतीनं संपवण्यात आलं. चोखोबासारखा एक प्रचंड प्रतिभेचा संत, मागासवर्गीय समाजामधून आलेला, अस्पृश्य जातीमधून आलेला, या देशामधला चोखोबाच्या 9 जण कसे काय मारल्या जातात याचा शोध या देशातल्या तरुण पिढीनं घेतला पाहिजे, यासाठी मी बोलतोय. चोखोबाचं जे झालं तेच हाल या देशामध्ये संत तुकारामांचे झाले. तुकाराम हा अतिशय डेंजर संत होऊन गेला. त्यांच्या एका अभंगामध्ये ताकद आहे. आईन्स्टाईनच्या पहिले तुकाराम महाराजांनी अणुरेणूची कन्सेप्ट मांडली आहे. आईन्स्टाईन नंतर सांगतो ॲटम अँड मॉलिक्यूल, पण तुकाराम त्यांच्या अभंगामध्ये आईन्स्टाईनच्या पहिले सांगतो की अणुरेणू या तोकडात तुका आकाशा एवढा. तुकाराम वाणी समाजातला आहे, कुणबी समाजातला आहे. तो इथल्या धर्मव्यवस्थेला चॅलेंज करतो आहे आणि इथल्या धर्मयंत्रणेला तो विचारतो आहे की वेदांचा तो अर्थ आमासची ठावा, ये रान्नी वाहावा भार माता. ज्ञानाच्या किल्ल्यात तुमच्या कमरेला का? या देशातल्या बहुजन समाजापर्यंत ज्ञान का जात नाही, हा प्रश्न जेव्हा या देशामध्ये संत तुकारामांनी विचारला, त्यावेळेला तुकारामाला सुद्धा हाल करून मारलं. हा तुकाराम महाराज नावाचा माणूस एक क्रांतिकारी संत, एक प्रचंड प्रतिभेचा कवी, काळजातून शब्दफेक करणारा कवी, या तुकारामाला संपवताना त्याच्या पहिले त्यांनी त्यांच्या घरावर वेश्या पाठवण्याचं काम केलं. माणसांना बदनाम करणारी ही षडयंत्र आहेत. लाईन गेली, लाईन हे आण बरं, हे आण टॉर्च आण, असं धर. लाईन गेलेली आहे, त्याच्यामुळे आता लाईन गेली तर MSCP जबाबदार आणि रेंज गेली तर अंबानी जबाबदार, असं समजून तुम्ही आता ऐकलं पाहिजे. माझ्या मुलाने इकडे मोबाईलचा टॉर्च लावला आणि आता लाईनही नाही आणि पंखाही नाही. मला वाटलंच होतं असं काहीतरी होईल म्हणून, तर ते नेमकं झालं. तर असू द्या, जेवढं बोलता येईल आता तेवढं बोलूया. संत तुकाराम महाराज अणुरेणूची कन्सेप्ट मांडतो, वेदांचा अधिकार इथल्या बहुजन समाजाला मागतो आहे आणि हे मागत असताना इथल्या धर्मयंत्रणेला किळस येते आणि ते त्यांना संपवण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या घरावर वेश्या पाठवण्यात येते, परंतु अत्यंत चारित्र्य संपन्न असलेले तुकाराम महाराज त्या वेशेला परत पाठवतात, साडीचोळी करून परत पाठवतात आणि लिहितात की पराविया नारी आमा रखुमाई समान, हे गेले नेमून ठाईचेची, तू जाई जाई ओ माते न करी सायास, आम्ही ते विष्णुदास नोये तैसे. एवढा चारित्र्य संपन्न माणूस या देशातल्या धर्मयंत्रणेनं संपवण्याचं काम केलं. त्यांच्या अंगावर उकळतं पाणी टाकलं आणि एवढंही करून तो संपत नाही, तर भंडाऱ्याच्या डोंगरामध्ये तुकाराम महाराजाला धुळवडीच्या दिवशी मारून टाकण्यात आलं. आणि मारून टाकल्यानंतर तुम्हाला माहीत असेल की तुकारामाच्या सबंध गाथा यांनी इंद्रायणी नदीमध्ये बुडवल्या. आणि हा खून पचवण्यासाठी तुम्ही अनेक लेखकांची पुस्तकं वाचून बघा, त्याच्यामध्ये क्लिअर आलेलं आहे, क्लिअर असं दिसतं की तुकाराम महाराजांचा खून झालेला आहे. आणि हा खून पचवण्यासाठी या देशामधल्या वर्णवादी लोकांनी तुकाराम आमचाच होता असं सांगत तुकारामाच्या गाथा इंद्रायणीमध्ये तरंगल्याची बोंब उठवली.
तुकाराम वैकुंठाला गेला, तुकारामाच्या गाथा इंद्रायणीमध्ये तरंगल्या. हे जे मुद्दे आहे, या दोन मुद्द्यावर या देशामधल्या, या महाराष्ट्रामधल्या अनेक कीर्तनकारांनी आपापली पोटं भरली आहेत. तुपाचा शिरा खाऊन अर्ध्या ओवाळून घेणारे अनेक कीर्तनकार केवळ तुकारामांच्या अभंगावर नव्हे तर या दोन घटनावर गेली शेकडो वर्षे जगतायत. हे समजून घेणं गरजेचं आहे. भौतिकशास्त्र सारखा विषय आम्हाला माहीत आहे. अहो, फाडलेले कागद तरंगणार कसे, परंतु तुकारामाला चमत्काराच्या आवरणामध्ये गुंडाळण्यासाठी या देशातल्या काही बदमाश लोकांनी ती बदमाशी केली. ॲक्च्युअल परिस्थिती अशी आहे की तुकाराम हा अत्यंत लोकप्रिय संत होता. या तुकाराम नावाच्या संतांच्या गाथा प्रत्येक लोकांमध्ये, लहान लहान मुलांना पाठ होत्या. आम्हाला जशी चित्रपटाची गाणी पाठ असतात, अशाच पद्धतीनं अनेक लोकांना तुकारामाचे हे अभंग पाठ होते. संताजी जगनाडे नावाचा तेली समाजातला संत, जसे पत्रकार गावोगाव फिरतात ना, जे प्रामाणिक पत्रकार असतात, ज्यांना छानपैकी पत्रकारिता करावी लागते, करतात, अशा प्रकारचे संताजी जगनाडे महाराज गावोगाव फिरले आणि ते सगळेच्या सगळे अभंग त्यांनी कलेक्ट केले आणि कलेक्ट केल्यानंतर ती गाथा तुमच्या माझ्यासमोर आली. तुकारामाचा एक एक अभंग अनुस्फोटाच्या इतका भारी आहे, इतका डेंजर आहे. आणि म्हणून तुकाराम महाराजाची जी गाथा आहे ती इंद्रायणीत न तरंगता लोकमुखी इंद्रायणीमध्ये तरंगली. हे आपण या निमित्तानं समजून घेतलं पाहिजे. म्हणजे तुकारामापासून, चोखोबापासून ही जी व्हायरस तोडण्याची जी प्रक्रिया आहे, परंपरा आहे, हे आपण पाहत आलो आहोत. आणि अलीकडच्या काळामध्ये आपण जर गेलात तर महात्मा ज्योतिराव फुल्यांनी हे काम केलं. बहुजन समाजातला एक एवढा क्रांतिकारी माणूस पत्रिका असताना लग्नात जातो, परंतु इथली वर्ण यंत्रणा त्यांना हाकलून देते लग्नाच्या वरातीमधून. महात्मा ज्योतिराव फुल्यांनी त्याच व्यवस्थेला तोडण्याचं काम केलं, जी व्यवस्था या देशामध्ये बसवेश्वरांनी तोडण्याचं काम. फुल्यांचा हा जो वारसा आहे, हा वारसा या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये राजर्षी शाहू महाराज सारख्या महापुरुषांना समोर नेला. म्हणजे संत तुकाराम असतील, महात्मा ज्योतिराव फुले असतील, शाहू महाराज असतील, कर्मवीर भाऊराव पाटील असतील, सयाजीराव गायकवाड असतील, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, ही सर्वच्या सर्व महामानव त्याच परंपरेचे पाईक आहे, जी परंपरा या देशामध्ये बुद्धानं निर्माण केली. आणि या सबंध परंपरेचं बोट धरून अमरावती जिल्ह्यातला एक माणूस, ज्याचं नाव संत गाडगेबाबा म्हणून सगळीकडे परिचित आहे, त्या महापुरुषानं ही परंपरा समोर नेली आहे. त्या महापुरुषाचा जो विचार आहे, त्या विचाराची आज प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये गरज आहे असं मला वाटतं. ती गरज यासाठी आहे, आपण जर त्या काळातली परिस्थिती, बाबांच्या काळामधली परिस्थिती आणि आजची परिस्थिती जर बघितली तर त्या परिस्थितीमध्ये फारसा फरक झाला आहे असं मला वाटत नाही. गाडगे महाराज ज्या ज्या गावांमध्ये जात होते ते गाव झाडून टाकत होते. कशासाठी झाडून टाकत होते? कारण लोकांना कॉलरा झाला तर लोक देवाकडे जातात, दवाखान्यात न जाण्याऐवजी ते देवाचे नवस करतात. म्हणून गाव स्वच्छ ठेवण्याचं काम त्या काळामध्ये गाडगे महाराज करतात. परंतु कॉलरा झाला तो देवामुळे झाला असं मानणारा गाडगे महाराजांच्या काळामधला वर्ग आणि करोना सारख्या व्हायरसवर औषध मिळत नाही, लस मिळत नाही, म्हणून ICMRला गंगेच्या पाण्यामुळे करोना दुरुस्त होतो काय असं विचारणारी माणसं ही एकाच मानसिकतेची माणसं आहेत. आणि म्हणून गाडगे महाराजांनी त्या काळात केलेल्या प्रबोधनाची या काळामध्ये तितकीच आवश्यकता आहे असं मला वाटतं. हे समजून घेत असताना गाडगे महाराज नावाचा हा जो माणूस आहे, ज्यानं परिवर्तनाचा विचार या देशामध्ये दिला, तो माणूस कसा तयार झाला असेल? कुठलीही परंपरा नाही आहे या माणसाच्या घरामध्ये, कुठलीही कीर्तनाची परंपरा नाही, ज्ञानाची परंपरा नाही, निरक्षर माणूस आहे. अगदी एक निरक्षर माणूस, शाळेत न गेलेला माणूस, डस्टर न पाहिलेला माणूस, खडू न पाहिलेला माणूस, मास्तरशी संबंध न आलेला माणूस, परीक्षेशी संबंध न आलेला माणूस, एवढा निरक्षर माणूस या देशामध्ये अक्षरांचा उत्सव निर्माण करतो. हा खऱ्या अर्थानं चमत्कार आहे असं मला वाटतं. काय प्रचंड वेदना या माणसाच्या वाट्याला आली. तुम्ही त्यांच्या बालपणाचा जर शोध घेतला, घेऊया शोध, आपल्याला ऐकायला वेळ असेल तर मी निश्चितपणे तिकडे सुद्धा जायची माझी इच्छा आहे.
कारण बालपणात शिरल्याशिवाय गाडगे महाराज नावाचा महापुरुष उभाच होऊ शकत नाही. मुलांचे पाय पाळण्यात दिसत ही जी म्हण आपण ऐकतो ना, ती खरी आहे. या अर्थाने कशी झाली जडणघडण? डायरेक्ट झाला का हा माणूस इतका मोठा? नाही झाला. या माणसाच्या वाट्याला जे अनाथपण आलं, ते अनाथपणच या माणसाची जगण्याची प्रेरणा झाली. शेंडगाव नावाचं गाव आहे अमरावती जिल्ह्यातलं, दर्यापूर तालुक्यातलं. ते बाबांचं गाव आहे. बाबांच्या गावाचं नाव शेंडगाव असलं तरी महसूल रेकॉर्डला त्या गावाचं नाव खासपूर असं लिहिलेलं आहे. खासपूर उपाख्य उर्फ नाही म्हणत, उर्फ चोरांना लावलं जातं. आणि म्हणून खासपूर उपाख्य शेंडगाव नावाच्या गावात बाबांचा जन्म झाला. 23/2/1876ला. लहानपणीचं नाव डेबू. बापाकडे चांगली इस्टेट होती, जमीन होती, जुमला होता, राहतं घर होतं, गावात प्रतिष्ठा होती. झिंगराजी जानोरकर डेबूच्या बापाचं नाव आहे. हा झिंगराजी जानोरकर नावाचा माणूस या देशातल्या पोथी पुराणामध्ये अडकला, नवसामध्ये अडकला, देवधर्माच्या माध्यमातून होणाऱ्या शोषणामध्ये अडकला. त्यातून त्याच्या वाट्याला व्यसनं आली. या व्यसनातून हा माणूस अख्खा बर्बाद झाला. आणि हे सगळं त्याचं बर्बाद होणं गाडगे महाराजांना वेदना देऊन गेलं. बालपणी चॉकलेट खाण्याचं वय, कुठल्या तरी गोष्टीसाठी हट्ट करण्याच्या वयामध्ये इतक्या प्रचंड असा संघर्ष डेबूच्या वाट्याला आला. अखेर शेंडगाव सोडावं लागलं. मामाच भावाच्या गावाला जावं लागलं, कोतेगावला. आणि त्या ठिकाणी एक घटना घडली. आयुष्याच्या संध्याकाळी माणसाला येतं कधी कधी उशिरा शहाणपण. जेव्हा धुंदीत असतो माणूस तेव्हा ते शहाणपण येत नाही. झिंगराजी जानोरकरनं इतके व्यसन केले असतील, देवधर्माच्या नादात बर्बाद जरी झाला असेल, डेबूला सुद्धा त्याचा त्रास झाला असेल, तरी पण जाता जाता त्यानं एक गोष्ट फार छान केली. जाता जाता त्यानं त्यांच्या बायकोला बोलावलं. बायकोचं नाव सखूबाई. सखूबाईला बोलावलं. सखू, आता माया कारभार अटकला. प्रबोधनकार ठाकरेंच्या पुस्तकामध्ये ते छानपैकी आलेलं आहे. ते वाचून घ्यायचं तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा. तसं मी सांगणार नाही. परंतु त्यावेळेला सखूबाईला जवळ बोलावून ते सांगितलं की सखू, आता महा कारभार अटकला. गेली इतके वर्ष मी या देव आणि धर्माच्या नादी लागलो, व्यसनाच्या नादी लागलो, नवस करत बसलो, लोकांना खाऊ घालत बसलो, आणि माझी वाईट परिस्थिती आली असताना एकही माणूस माझ्यासोबत आला नाही. या देवा धर्मामुळे माझं प्रचंड नुकसान झालं आहे. तू एक काम कर सखू, ते घे, त्या देवपाटातले अख्खे देव आणि दगड उचल आणि भुलेश्वरीत दे टाकून. परंतु या डेबुले या देव आणि धर्माचा वारा लागू दिलो. आयुष्याच्या संध्याकाळी आलेलं हे शहाणपण आहे. सगळं निघून गेल्यावर आलेलं हे शहाणपण आहे. माझी जी वाईट परिस्थिती झाली, ती वाईट परिस्थिती निदान डेबूची होऊ नये म्हणून गाडगे महाराज जे झाले ना, त्याचं मर्म या घटनेमध्ये आहे असंही मला वाटतं. ते सगळेच्या सगळे देव भुलेश्वरीत दे पोकीन. भुलेश्वरी नावाची नदी होती त्या शेंडगावामध्ये, आणि ती नदी नंतर ती चंद्रभागेला मिळालेली आहे. म्हणजे ज्या नदीच्या पाण्यामध्ये खेळून हा डेबू लहानाचा मोठा झाला, त्याच डेबूनं त्या चंद्रभागेचं वाळवंट झाडलंय पुढच्या काळामध्ये. हा रेफरन्स सुद्धा या निमित्तानं आपण समजून घेऊया. तर हा जो सल्ला आहे, ही जी पश्चातापाची भावना आहे झिंगराजी जानोरकराची, ही पश्चातापाची भावना म्हणजे डेबूचा गाडगेबाबा होण्यामागची प्रेरणा आहे असं मला वाटतं. सखू, त्यांची आई, वय वर्ष 20-25च्या आतमधलं वय आहे बिचाऱ्या सखूचं. नवरा असा दारुडा निघाला, सगळी इस्टेट चालली गेली. हरलाल लड्डा नावाच्या सावकारानं त्यांची जमीन हडप केलेली आहे. तिच्या वाट्याला ह्या वेदना आल्या सखूबाईच्या. आणि ही सखूबाई या लहानग्या डेबूला घेऊन तिच्या भावाकडे जाते दापुऱ्याला. मूर्तिजापूर तालुक्यातलं दापुरा नावाचं जे गाव आहे, हे गाव लिहून ठेवा. या देशाच्या सामाजिक इतिहासामधला एक प्रचंड मोठा ताकदीचा जो महामानव घडला, ज्याला आपण वैराग्यमूर्ती गाडगेबाबा म्हणतो, तो गाडगेबाबा नावाचा महापुरुष खऱ्या अर्थाने या दापुऱ्यामध्ये घडला. मूर्तिजापूर तालुक्यातलं दापुर गाव जर डेबूच्या वाट्याला आला नसतं, तर डेबूजी झिंगराजी जानोरकर एवढं आधार कार्ड या माणसाचं बनलं असतं, त्याच्या पलीकडे काहीच बनलेलं नसतं. किंवा त्यांना रोज मजुरी करून एखादं रोजगार हमी योजनेचं कार्ड किंवा वोटिंग कार्ड त्यांच्या नावानं बनलं असतं. परंतु दापुरा नावाचं जे गाव आहे, या दापुरा नावाच्या गावानं, मामाच्या गावानं डेबूचा गाडगेबाबा झाला आहे. कसा झाला असेल? क्रांतीची ही बीज त्याच्या मनामध्ये कशा प्रकारे पेरल्या गेली असेल? गावाला गेल्यावर, मामाच्या गावाला गेल्यावर आईनं डेबूला सांगितलं की डेबू,
माणूस गोड नसतो, माणसाचं काम गोड असतं. पुन्हा पुन्हा ऐका, माणूस गोड नसतो, माणसाचं काम गोड असतो. अरे आपण कवडी मोलाची माणसं आहो, ही फुटकी कवडी तुझ्या कानामध्ये असू दे. त्याला सातत्यानं जाणीव होऊ दिली आपल्या गरिबीची, त्याला विश्वास दिला की काम केलं पाहिजे, आणि मग हा लहानगा डेबू मामाची गुरं राखायला जातो. आणि ही जी गुराखी अवस्था आहे डेबूच्या जीवनामध्ये आलेली, ही जी गुराखी अवस्था आहे, या गुराखी अवस्थेमध्येच खऱ्या अर्थानं क्रांतीची बीज दडली. नुसत्या गायी राखल्या नाही, नुसत्या गायी चारल्या नाही, नुसत्या गायीच्या अंगावरून शेपटावरून हात फिरवला नाही, तर गुराखी अवस्थेमध्ये अनेक गुराख्यांशी या डेबूची मैत्री झाली आहे. ते वेगवेगळ्या जातीतले गुराखी आहे बघा. त्या पूर्णा नदीचा काठ आहे. मी दापोऱ्याला जाऊन आलो. आता अर्थात ती कोरडी होती त्यावेळेला, परंतु बाबांच्या त्या डेबूच्या ज्या काळामध्ये ती नदी अशी दुथडी भरून व्हायची, आणि शेतकऱ्यांचे जनावर वगैरे अडकले तर गाडगे महाराज पोहून ते काढायचे. गाडगे महाराज इन द सेन्स डेबू पोहून काढायचा ते सगळेच्या सगळे जनावर. म्हणजे त्यांनी जे गोरक्षण उभारलं, त्यांनी जे जनावरावर जे प्रेम केलं ना, त्याची मुळं सुद्धा या त्या पूर्णामाच्या त्या नदीच्या त्या पात्रामध्ये आहे. तर त्या नदीच्या बाजूला एक स्मशान आहे, त्या स्मशानाच्या बाजूला चिंचेचं बन आहे, आणि तिथे एक महादेवाची पिंड आहे. हा पूर्णामायचा काठ, पूर्णामायचा सुपीक काठ, बाजूला असलेलं स्मशान, जीवनाचं अंतिम सत्य सांगणारं स्मशान, तिकडे असलेली महादेवाची पिंड, अवतीभवती असलेली चिंचेची झाडं, त्या बनामध्ये गुरं चारणारी गुराखी मंडळी. ही जी सगळी गुराखी मंडळी आहे, त्यांची नावं पुस्तकामध्ये तुम्ही वाचून घ्या. हे सगळेच्या सगळे गुराखी दुपारच्या वेळेला एक यायचे, बाबा त्यांना लीड करायचे. महादेवाच्या पिंडीजवळ भजन व्हायचं. नुसतंच भजन होत नव्हतं, तर या गुराखामध्ये गोसाव्याचा पोरगा होता, श्याम भारती गोसावी नावाचा, झामसिंग राजपूत होता, नागो खंडारे होता, टाकोणकाराचा गणपत होता, आणि महाराचा बबन सुद्धा होता. ही कोण माणसं आहेत? भारतीय राज्यघटनेच्या भाषेत जर सांगायचं झालं तर ही माणसं SC ST आणि OBC आहेत. ही SC ST OBC असलेली गुराखी मंडळी गायी चारता चारता त्या चिंचेच्या बनात यायची, महादेवाच्या पिंडीसमोर भजन करायची, आणि भजन करता करता घरून आणलेल्या भाकरी एकत्र करायच्या, आणि एकत्र करून याची भाकर त्यानं खायची, त्याची भाकर त्यानं खायची. जेव्हा ते या भाकरी खात होते, तेव्हा या देशातल्या जाती व्यवस्थेला आणि अस्पृश्यतेला मूठ माती देणारी बीज बाबांच्या मनामध्ये पेरल्या जातात. ही राखेलची डबकी वाजवून, दोन दगडी टाळ वाजवून कीर्तन करणारी ही जी गुराखी मंडळी आहे, ही सगळीच्या सगळी गुराखी मंडळी त्या दापोऱ्याच्या चिंचेच्या बनातून प्रबोधनाच्या एका नव्या पाऊल वाटेवर चालायला लागली. आणि हळूहळू मग त्यांनी गावामध्ये भजनं सुरू केली. आणि भजनं सुरू केल्यानंतर डेबूनं त्यांना सांगितलं, का रे नागो, का रे झामसिंग, आपण तर राजा सारेच जण खातो, आपल्याला तर जेवायला भेटते, पण हे जे भुके कंगाल लोक आहेत त्याला कोण जेवू घालाव, त्याला कोण जेवू घालाव, ही जी त्यांची विवंचना आहे, ही जी त्यांची अपेक्षा आहे, या अपेक्षेला त्यांच्या मित्रांनी लावून धरलं. आणि त्यांनी ठरवलं की गावात भंडारा द्यायचा. आणि म्हणून स्नेह सहभोजनाचा एक कार्यक्रम दापोऱ्यामध्ये या गुराखी मंडळींनी. कोण आहे गुराखी मंडळी? शिकलेली आहेत? नाही. शिक्षणाचा आणि त्यांचा संबंध नाही. जात पात मानणारा समाज एकीकडे असताना ही SC ST OBC ची गुराखी मंडळी येते, आणि आल्यावर गावामध्ये भजन झाल्यानंतर भंडाऱ्याचं आयोजन करते. आणि भंडाऱ्याचं आयोजन केल्यानंतर देशपांडेच्या बाजूला रामटेके बसतो, रामटेकेच्या बाजूला ठाकरे बसतो, ठाकरेच्या बाजूला आत्राम बसतो, आत्रामच्या बाजूला वानखेडे बसतो, आणि वानखेडच्या बाजूला कुलकर्णी बसतो. अशा प्रकारचं भंडाराचं आयोजन दापोऱ्यासारख्या जातीय एका मानसिकतेमध्ये, त्यावेळची माणसं सगळीच होती, नुसतीच दापोऱ्याची नव्हती, ही अडकलेली माणसं, अस्पृश्यता मानणारी माणसं, जातीपातीमध्ये अडकलेल्या माणसांना एका लाईनमध्ये बसून जेवू घातलं. आणि गाडगे महाराजांच्या मांडीला मांडी लावून जेवणारा माणूस, त्या माणसाचं नाव होतं बबन महार. बबन महाराजच्या मांडीला मांडी लावून डेबूजी झिंगराजी जानोरकर जेवला, ही वार्ता गावामध्ये गेल्याबरोबर खऱ्या अर्थाने उडाली. आणि तिथून
गाडगे महाराजांचा तो पुराखेचा प्रवास थांबला, कारण हे ढोरं चारता चारता जर अशा प्रकारचे धंदे करत असतील तर ही समाजाची घडी विस्कटून जाईल, ही भीती चंद्रभान कोळसकर म्हणजे गाडगे डेबूच्या मामाला वाटली. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की बाबा हे काय असं काय करतोय, मांगासोबत महारासोबत तेल्यासोबत माळ्यासोबत हे असे सगळे एकत्र येतात, हे तर काही या सिस्टमला चालत नाही, पण तू हे करतो आहे. त्यावेळेला हा जो भंडारा आहे ना, ही जी गुराखी पार्टी आहे ना, या गुराखी पार्टीने केलेलं भंडाराचं आयोजन हे गाडगे महाराजांच्या क्रांतिकारी जीवनामधलं अस्पृश्यता निर्मूलनासाठी टाकलेलं पहिलं पाऊल. नंबर 2, गुराखी अवस्था संपली, डेबू शेतात जाऊ लागला, शेतामध्ये राबू लागला. सावकारशाही अवतीभवती सावकारशाहीचे पाच होते. मगाशी मी जे म्हणालो ना की मी शेतीच्या आंदोलनामध्ये काम करतो म्हणून मला गाडगे महाराज जवळचे वाटतात. गाडगे महाराज हे तुकाराम महाराजांचे वारसदार आहे असं आपण पुढच्या सेगमेंटमध्ये पाहूया. परंतु तुकाराम महाराजांनी शेतकऱ्यांच्या कर्जाच्या वह्या ज्या पद्धतीनं फाडून त्यांनी सिद्ध केलं की मी खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचा तारणहार आहे. हा तुकारामाचा वारसा गाडगे महाराजांजवळ होता, कारण आई जात्यावरती ओव्या म्हणत असताना त्या साऱ्याच्या साऱ्या ओव्या ह्या लहानग्या डेबूच्या पाठ होत्या. एक प्रचंड असं क्रांतीचं सूत्र त्या जात्यावरच्या ओव्यांमधून डेबू घेत होता. आणि म्हणून अवतीभोवती सावकारशाही असताना या देशातला शेतकरी देव आणि धर्माच्या नावावर, परंपरेच्या नावावर मोठ्या प्रमाणामध्ये खर्च करतो आणि हा खर्च झाल्यामुळे त्याला शेती सावकाराकडे गहाण ठेवावी लागते. अव्वाच्या सव्वा भाव लावून सावकार ही शेती गडप करतो. हे सूत्र त्यांच्या लक्षात आलं, ह्या कट त्यांच्या लक्षात आलं. गाडगे महाराजांच्या डेबूच्या मामाची सुद्धा 54 एकर जमीन, दुर्गड्याचा सावकार ज्याचं नाव बनाजी प्रीतमजी तिडके आहे, या बनाजी प्रीतमजी तिडके नावाच्या सावकारानं ही 54 एकर शेती गहाण करून घेतली होती. आणि त्या शेतीचे पैसे जेव्हा 1625 रुपये झाले त्यावेळेला मात्र डेबूची मात्र तळपायाची आग मस्तकात. माझा मामा दरवर्षी शेतातलं पीक त्याच्या घरामध्ये नेऊन टाकतो, मी सुद्धा रात्रंदिवस उपाशी तापाशी या शेतामध्ये राबतो आहे. आणि हे सावकार लोक या देशातल्या बहुजन समाजातल्या शेतकऱ्यांना त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन या पद्धतीनं लुबाडत आहेत. हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा डेबूनं मात्र सावकाराला चॅलेंज केलं की आतापर्यंत मी 4-5 हजाराच्या वरती धान्य मी तुमच्या घरामध्ये आणून टाकलं आहे. 1625 रुपये माझ्याकडे बाकी असताना 4000चं धान्य टाकलं असताना सुद्धा तू आमची जमीन का सोडत नाही. हा चॅलेंज ज्या वेळेला हे चॅलेंज त्यांनी केलं त्यावेळेला तो सावकार मात्र त्यांच्या घरावरती चालून आला शेतावरती. त्या सावकाराला शेतातून पळवून लावण्याचं काम, सावकाराच्या गुंडांना सडोकू पडोक करून सोडण्याचं काम डेबूजी झिंगराजी जानोरकर नावाच्या तरुणानं केलं. आणि त्याच दिवशी संबंध पंचक्रोशीमध्ये हा खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचा तारणहार आहे अशा प्रकारचं वातावरण तयार झालं. म्हणजे या देशातल्या शेतकऱ्याला सावकारशाहीतून मुक्त करण्याचं काम, सावकारशाहीतूनच नाही तर ही माणसं शेत गहाण का ठेवतात, त्याच्या मागे ज्या धर्मानी रूढी परंपरांनी जे काही कोळिष्ट जे जाळ्याने निर्माण केला आहे ते कारण आहे असं समजून डेबूनं शेतकऱ्यांना सावकारापासून मुक्त होण्यासाठी पुढच्या आयुष्यामध्ये कीर्तनामध्ये जो सल्ला दिला की कर्ज काढून सण साजरे करू नका, कर्ज काढून लग्न करू नका, सावकाराच्या घशामध्ये जमिनी टाकू नका. म्हणजे शेतकऱ्यांच्या मुक्तीचा नारा मामाच्या शेतामध्ये डेबूजी झिंगरोजी जानोरकर नावाचा माणूस होता. पहिलं आंदोलन भंडाऱ्याचं म्हणजे अस्पृश्यता निर्मूलनाचं, सावकाराला शेतातून पळवून लावणे म्हणजे खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या मुक्तीचं आंदोलन. आणि तिसरं या दापोऱ्यातलं, इथून दापोरा त्यांच्या जीवनातून संपून जाते. तिसरं आंदोलन असं आहे की डेबूला जी मुलगी होते त्यांना एक मुलगी आलोका, दुसरी कलावती, तिसरा त्यांना मुदगल झालेला होता. परंतु ताप आल्यामुळे 6 महिन्याचा असताना मुदगल मरण पावलेला आहे आणि गोविंदा नंतर झाला असं हे कुटुंब होतं. आलोका नावाची पहिली मुलगी, या आलोकाचं आणि बाबांचं खूप नंतर जर तुम्ही त्यांना वाचाल ना, बाबा खूप कठोर वागले आहेत या मुलीशी, आलोकाशी. म्हणजे डोळ्यातून अक्षरशः पाणी येते की एका लेकीसोबत हा बाप कसा काय वागू शकतो.
परंतु सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना ती पारदर्शकता पाहिजे, म्हणून ते काम त्यांनी केलं आहे. असो, तो विषय जाऊ द्या. या आलोकाच्या बारशाच्या वेळेस तिसरं बंड झालं. पहिलं बंड पंगत दिली, दुसरं बंड सावकाराला हकललं, आणि तिसरं बंड आलोकाचं जेव्हा बारसं ठरलं त्या बारशाच्या वेळेला त्यांच्या परंपरेनुसार परीट समाज, मी जातीवर म्हणणार नाही, परंतु स्पेसिफिक परीट समाजामध्ये ती परंपरा होती की घरामध्ये जर मुलगा झाला, मुलगी झाली तर मरीमायला बकरा कापला पाहिजे, नातेवाईकांना दारूच्या पार्ट्या दिल्या पाहिजे, मस्त मटण झोडपलं पाहिजे, दारू पिऊन लूट झालं पाहिजे. शाळेशी संबंध नसल्यामुळे कदाचित त्या प्रकारचं ते असेल त्यांचं वातावरण, पण डेबूच्या मनातला बंडखोर पुन्हा उभा झाला. बुद्धाची करुणा असलेला डेबू प्रचंड ताकदीनं उभा होतो आलोकाच्या बारशाच्या वेळेला आणि म्हणतो की आलोकाचं बारशाच्या वेळेला मी बकऱ्या कोंबड्याचं जेवू देणार नाही आणि दारूच्या पार्ट्या सुद्धा देणार. भूकंप झाला एक प्रकारचा, देवाला मानत नाही, हा देवाला बोकड्या कापू देत नाही, अशा प्रकारचं वातावरण तयार केलं. परंतु डेबू त्याच्या निर्णयावर ठाम राहिला. बोकड्याचा बळी देण्यापेक्षा मी बुंदीच्या लाडूची पंगत देईन, या निर्णयावर डेबू ठाम राहिला. आणि एक मोठी प्रथा आणि परंपरा, देव आणि धर्माच्या नावावर बोकड बळी देण्याची स्वतःच्या घरापासून बंद करण्याचं काम गाडगे महाराजांनी केलं. कुठल्याही काम सल्ले देणं तर खूप सोपं असतं, तुम्ही असं करा तुम्ही तसं करा, मला देता येते सल्ला, पण नुसते सल्ले देऊन चालत नाही. आपण त्या पद्धतीनं वागलं पाहिजे. तुम्ही बोलता तसे जर वागत असाल तरच तुमच्या बोलण्याला ती हे येते, त्याला महत्त्व येते. गाडगे महाराज जसं बोलत होते तसंच ते चालत होते. थोडंसं पाणी पिऊन घेऊ. दापुऱ्यामधलं हे सगळं संपलं. मामाची जमीन गेली, 54 एकर जमीनमधलं ते 40 एकरमध्ये सेटलमेंट होते. 14 एकर त्यांना परत देतो तो सावकार. आणि या सावकाराचा त्यांचा मग नंतरचा प्रसंग अधिक महत्त्वाचा आहे. आणि मग दापोरा सोडायचा निर्णय डेबूच्या मनामध्ये येतो की हे काय, आपण एका छोट्याशा घरामध्ये राहतो, ही एवढी पृथ्वी मायाला घर आहे, या घरामध्ये जाऊन मला काम करायचं आहे. त्याच्या मनामध्ये वेगवेगळे विचार येऊ लागले. आणि एक दिवस 1905ची ही घटना आहे. वय वर्ष 29. मी बुद्धाची करुणा हा शब्द जाणीवपूर्वक वापरला, कारण मी बुद्धाला आणि गाडगे बाबांना असं सोबत सोबत पाहतो विचाराच्या दृष्टीने. हे अतिशयोक्तीचं वाटेल, परंतु ज्या दिवशी डेबूनं घर सोडलं त्या दिवशी डेबूचं वय 29 आहे. ज्या दिवशी बुद्धानं गृहत्याग केला, राजत्याग केला, त्या दिवशी बुद्धाचं वय 29. बुद्धाचं महापरिनिर्वाण झालं त्या वर्षी बुद्धाचं वय आहे 80. आणि डेबूचं महापरिनिर्वाण झालं 20 डिसेंबर 1956ला. त्यावेळेस गाडगेबाबाचं वय आहे 80. बुद्ध ज्या ठिकाणी धम्मोपदेश करत असत त्या ठिकाणी ते जेवण नाकारत होते, आणि ज्या ठिकाणी बाबांचं कीर्तन असायचं रात्रीचं त्या ठिकाणी बाबा सुद्धा जेवण करत. बुद्धानं सांगितलेला विचार आपल्या मनामध्ये ठासून भरलेला हा महापुरुष आधुनिक काळातला तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध आहे असं मला वाटतं. आणि म्हणून हे नातं मी बुद्धाशी याप्रमाणे जोडतो. वयाच्या 29व्या वर्षी घर सोडल्यानंतर हा माणूस रानोमाळ भटकत राहिला. या गावावरून त्या गावावर जाय, पायात चप्पल नाही, शर्ट फाटलेला आहे, एखादी रस्त्यात चिंदी बिट्टे आहे, ती चिंदी त्या शर्टाला जोडायची, बाभळीच्या काट्यानं शिवून टाकायची, फिरत राहायचं, इकडे जा तिकडे जा. भूक लागली, भाकर माग, पाणी प्या नदीवर, नाही भेटलं काही तर चिंचेचा आणि कडुनिंबाचा पाला खाऊन हा माणूस जगला. वय वर्ष 29 असताना भटकंतीच्या काळामध्ये. ही भटकंती 1905 ते 1917 अशी आहे. 12 वर्षाची ही भटकंती आहे. ही केवळ आणि केवळ भटकंती नाही, हे एका निरीक्षर माणसानं केलेलं निरीक्षण आहे. साधू व्हायला जी तपश्चर्या लागते ती तपश्चर्या जी गाडगे बाबांनी केली, जगाच्या इतिहासात या तपश्चर्येला तोड नाही. अशा प्रकारची तपश्चर्या कुठलाही साधू आणि संत करू शकत नाही, जी या डेबूजी झिंगराजी जानोरकर उपाख्य गाडगे बाबा नावाच्या माणसाने. आजकाल साधू व्हायचं म्हटलं की हिमालयात जावं लागतं, अवतीभोवती बाया लागतात, अंगाला राख पाहिजे, तुपाचा शिरा पाहिजे, आणि तुम्ही तपश्चर्या करून साधू म्हणून मिरवता लोकांमध्ये. ही अशी तपश्चर्या नसते. साधू व्हायला जी तपश्चर्या पाहिजे ती तपश्चर्या केवळ आणि केवळ गाडगे महाराजांनी. या 12 वर्षाच्या काळामध्ये
हा माणसानं प्रचंड संकट झेलली आहे, ऊन वारा वादळ पावसासोबत. केवळ निसर्गासोबतच नाही तर समाजाचे सुद्धा प्रचंड असे चटके त्यांना सोसावे लागले. कुणी त्यांना चोर म्हणत, कुणी त्यांना वेडा म्हणत, कुणी त्यांना धक्के मारत. तिकीटचा त्या ट्रेनचा चेकर यायचा, धक्के मारून हाकलून द्यायचा. त्याला माहीत नसायचं की हा माणूस समोरचा एवढा मोठा होणार आहे म्हणून. अनेक प्रसंग त्यांच्या जीवावर घेतले. परंतु हे करत असताना या माणसातली जी करुणा होती ती करुणा शेतशिवारातल्या एखाद्या महिलेला जाणवली. एखादी महिला जाते आहे, कडेवर मूल आहे, डोक्यावर गाठोडं आहे आणि हा माणूस तिच्याजवळचं गाठोडं घेतो आणि तिच्या गावावरती निघून पडतो. एखादा माणूस नांगर हाकलतो आहे आणि हा डेबू जातो आहे आणि त्याच्या हातातला नांगर घेऊन अख्खं शेत नांगरून देतो आहे. कुणाला बाबळीच्या काट्याचे फास लागते, हा घेतो कुऱ्हाड आणि सपासप बाबूळ तुडून बाबळीचा फास देतो. बदल्यात काय घेतोस? कोरभर भाकरीचा तुकडा घेत नाही. कसं असेल इथं? हे जे आपण लोभ, मोह, माया, मद, मत्सर, ब्रह्म हे जे काय म्हणतो ना, याच्यावर विजय मिळवण्यासाठी हे निरीक्षण त्यांनी केलेलं आहे. हे समाजाचं निरीक्षण करण्यासाठी त्यांच्या मनामधले, त्यांच्याच नाही सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये, डोक्यामध्ये जे काही हे लोभ, मोह हे जे व्हायरस असतात ना, ह्या व्हायरसला डिलीट करण्याचं काम या पद्धतीनं गाडगेबाबा करतात. हा डेबू नावाचा माणूस सावकार आणि त्याच्या गुंडांना शेतामधून पळवून लावतो एकीकडे. याचा अर्थ किती मोठी ताकद असेल या माणसामध्ये. 10 माणसाची पाठ पाहण्याची ताकद या डेबूमध्ये होती मामाची शेती करत असताना. परंतु या भटकंतीच्या काळामधले जर प्रसंग तुम्ही पाहिले ना तर तुम्हाला नवल वाटेल की हा असं कसं काय होऊ शकतं. तुम्ही गाडगेबाबांना जवळून वाचा, वेगवेगळ्या लेखकांचे चरित्र वाचा, तुमच्या लक्षात येईल की हे तर साला मॅजिक आहे, खऱ्या अर्थाने चमत्कार आहे. अशा प्रकारची तपश्चर्या असू शकते का? 2 प्रसंग मी जाणून बुजून या ठिकाणी सांगतो. हा माणूस निरक्षर जरी असला तरी या माणसाची निरीक्षण शक्ती जी होती ती अफाट होती. मला काम करायचं आहे समाजामध्ये, एक मोठा समाजसेवक म्हणून, परिवर्तनाचा धागा म्हणून, खांब म्हणून मला उभं व्हायचं आहे. तर समाजातले प्रश्न मला समजले पाहिजे. अवतीभोवती काय चालू आहे? लोक मरीमायजवळ जात आहे, मरीमायच्या गाड्यासाठी भांडणं होत आहे, देवाधर्मासमोर, दगडासमोर बोकडांचे बळी जात आहे, गावागावामध्ये अस्पृश्यता आहे, जातीची बंधनं कडक आहे, सावकार लुटतो आहे, शाळेमध्ये जाण्याचा पत्ता नाही, लोक व्यसनामध्ये गुंग आहे. हे जे सगळंच्या सगळं आहे हे अनुभवण्यासाठी या 12 वर्षाच्या भटकंतीमध्ये त्यांनी प्रचंड वेगवेगळे प्रयोग केले आहेत, जे प्रयोग कुठलाही साधू किंवा अमुक ढमुक करू शकत नाही, जे गाडगेबाबांनी केले. म्हणून मी गाडगेबाबांना खऱ्या अर्थानं या क्षेत्रातला चमत्कार म्हणतो. एक प्रसंग मी तुम्हाला सांगतो, माझ्या जिल्ह्यातला आहे. माझ्या जिल्ह्यातला असल्यामुळं पहिले सांगतो आणि सुबोधचा जिल्हा नंतर असल्यामुळं तो नंतर सांगेल. कोपरा जानकर आणि दाभापोर नावाचं गाव आहे. माझ्या नेरवरून इकडे बाभुळगावकडे जो रस्ता जातो त्या रस्त्यावर ही गाव आहे. त्या गावामध्ये जागोबा बोरकर नावाच्या एक गृहस्थांनी ह्या आठवणी सांगितल्या. या देशामध्ये जातीच्या नावाखाली, अस्पृश्यतेच्या नावाखाली माणूस माणसाला का दूर सारतो? काय प्रचंड वेदना सहन कराव्या लागत असेल अस्पृश्यतेचे चटके काय प्रचंड असतील. केवळ ते ऐकून चालणार नाही. ते बाबासाहेब आंबेडकरांनी भोगलेत, ते शाहू महाराजांच्याही वाट्याला आले मराठा असून, ते कुणाच्याही वाट्याला असू शकतो. ही कुठली उतरंड आहे अशी एकावर एक, एका मडक्यावर दुसरं, दुसऱ्यावर तिसरं आणि तिसऱ्यावर चौथं. एकीकडे सांगायचे की ही सारी माणसं एकाच ईश्वराची लेकरं आहेत आणि दुसरीकडे माणूसच माणसाच्या सावलीचा विटाळ मानतो. ही जी सिस्टीम आहे, ही जी मानव घाणी सिस्टीम आहे, मानवी मूल्यांचा ऱ्हास करणारं हे जे इथल्या वर्णयंत्रणेचं जे नियोजन आहे, हे नियोजन उधळून लावायचं असेल तर त्याचे चटके काय असतात हे भोगण्यासाठी वेगळ्या प्रकारची तपश्चर्या या डेबूनं केली. त्या दाभापूर आणि त्या कोपरा जानकरमध्ये फिरता फिरता डेबू गेला. त्या एका विहिरीच्या बाजूला गटार होतं. डेबूला तहान लागली होती की नाही लागली होती हे आपण आता सांगू शकत नाही, कारण ते अशाच प्रकारे लोकांना बरोबर चिमटे घ्यायचे. ते गेलेत, विहिरीवर गेलेत, विहिरीनं बादलीवर पाणी काढलं, रप पाणी पिलं. पाणी पिल्यावर त्या माणसाला म्हटलं, आमची मांगा माहेराची विहीर हेच होय का? हा जातीनं परीठ, तसा पाहिलं तर बहुजन आणि अस्पृश्यतेचे चटके कसे असते हे प्रॅक्टिकल त्याचं करण्यासाठी एखाद्या विहिरीवर जायचं, मराठ्यांच्या विहिरीवर जायचं, बामणाच्या विहिरीवर जायचं आणि पाणी पिल्यावर म्हणायचं, आमची मांगा महाराची विहीर हीच होय का? असं म्हणल्याबरोबर अनेकदा त्यांना रट्टे मारले आहेत लोकांनी. नंबर 2, चांदूर बाजार नावाचं गाव आहे
आमदार बच्चू कडूंचा तो मतदारसंघ आहे. आणि त्या चांदूर बाजारमधली एक गोष्ट आहे. बाजीराव काकडे नावाचा एक मोठा पाटील त्या गावचा, प्रचंड मोठा वाडा आहे बाजीराव पाटलाचा. बावळटासारखा वेश, दाढी वाढलेली, केस वाढलेले, चिंध्यांचं ते सगळं त्यांचं ते युनिफॉर्म चिंध्यांचा या देशाच्या दारिद्र्याचं प्रतीक आहे ते खऱ्या अर्थानं. या देशातला सर्वसामान्य माणूस कसा राहतो त्याचं ते प्रतिनिधित्व करणारा तो वेश होता. आणि अशा वेशामध्ये हा असा भिकाऱ्यासारखा दिसणारा पण उद्याचा प्रबोधनकार बाजीराव पाटलाच्या वाड्यासमोर जातो. आणि बाजीराव पाटलाच्या वाड्यासमोर गेला असताना भाकर देवो माय म्हणून आवाज देतो. भाकर देवो माय म्हटल्याबरोबर पाटलीनबाई भाकर घेऊन येते. एकीकडे दगडाला आपण गोडधोड खाऊ घालतो, पण दारात आलेल्या माणसाला आपण गोडधोड कधीच वाढत नाही. डेबूला यांची गंमतच घ्यायची होती. आणि तिनं जशी डेबूच्या हाती भाकर ठेवली तेव्हा डेबू म्हणाले, तू आता घरामध्ये तिकडं पुरणपोळीचा स्वयंपाक चालू आहे, पुरणाचा वास येऊन राहिला, आणि तू मला रात्रीची भाकर आणून देतं, मला पुरणाची पोळी. त्या बाईला वाटला हा असा कसा काय भिकारी आहे, मी भाकर घेऊन गेली ना पुरणाची पोळी मागतो आहे. असे हटकोर भिकारी तर काही आपण आयुष्यात पाहिले नाही, आणि आपली नियत पण नाही पुरणाची पोळी वाढायची. होऊ शकते दोन्ही भाग आहे त्याच्यामध्ये. तर मग तो काही ऐकेच ना, मला पुरणाचीच पोळी पाहिजे, मला पुरणाचीच पोळी पाहिजे. ती भाकर घेऊन आलेली पाटलीन बाई वापस जाते. आणि वापस झाल्यावर आल्यावर सांगते नवऱ्याला की तो तर पुरणाची पोळी मागून राहिला आणि मी तर भाकर घेऊन राहिली. तेव्हा पाटलाचा, बाजीराव काकडे पाटलाचा पारा पुन्हा 100च्या वरती चालला जातो. आणि तो येतो, का रे तुला पुरणाची पोळी पाहिजे? डेबू म्हणतो, हो पुरणाचीच पोळी पाहिजे, तुम्ही पुरण खाऊन राहिले, मला शिळी भाकर वाढता, मला बी पुरणाचीच पोळी लागन. असं म्हटल्यावर बाजीराव काकडे पाटलानं डेबूला रपारप मारायला सुरुवात केली. काड्यानं मारणं कमी झालं म्हणून बाबळीचा फास उचलला आणि त्या बाबळीच्या फासानं सुद्धा मारला. डेबू शांत आहे, निर्विकार आहे, प्रतिकार अजिबात नाही आहे. ज्या बनाजी प्रीतमजी तिडके नावाच्या सावकाराला आणि त्याच्या 4-5 गुंडांना जो माणूस शेतातून पळवून लावतो तो माणूस मार कसा खाऊ शकतो, पण या माणसानं मार खाल्ला. रागावर विजय मिळवण्यासाठी मार खाल्ला, मोहावर विजय मिळवायचा आहे म्हणून पुरणाची पोळी मागितली आहे. आणि रक्तबंबाळ झालेला डेबू अजिबात प्रतिकार करत नाही. दिवस कलायला लागतो. एका बाजूच्या एका ठिकाणी जाऊन तो त्याच्या शरीरामधले जे काटे आहेत बाबळीचे ते काटे काढत असतो. आणि ते काटे काढत असताना रक्तबंबाळ झालेलं शरीर आहे. चांदूर बाजारचाच पांडुरंग गुंबळे नावाचा सोनार समाजाचा माणूस या वेड्या भिकाऱ्याची वेदना पाहून त्याला विचारतो, काय करून राहिले? शरीरामधले काटे, रक्त, सगळं ते विचित्र असं दृश्य असताना तो पांडुरंग गुंबळे विचारतो, काय करून राहिला? तुमच्या माझ्यासारखा असता तर पाटलाच्या नावानं रिपोर्ट द्यायला गेला असता. डेबूचं उत्तर आहे. हे उत्तर एखाद्या कवीच्या प्रतिभेच्या पलीकडचं उत्तर आहे असं मला वाटतं. या एका उत्तरामध्ये प्रचंड मोठं असं तत्वज्ञान दडलेलं आहे असं मला वाटतं. पांडुरंग गुंबळेनं विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतो हा डेबूजी झिंगराजी जानोरकर. काय करून राहिला? डेबू म्हणतो, पुरणाच्या पोळ्या खाऊन. एवढी मोठी प्रचंड वेदना असताना सुद्धा हा माणूस म्हणतो, मी पुरणाच्या पोळ्या खाऊन राहिलो. असं म्हणायला ताकद लागते. ही ताकद केवळ आणि केवळ डेबूजी झिंगराजी जानोरकर नावाच्या माणसातच होती. ती कुठल्याही साधू आणि संतांमध्ये येऊ शकत नाही. म्हणून मला गाडगे महाराज तुमच्या माझ्या मनामधले सगळेच्या सगळे जे शत्रू आहेत, राग, लोभ, मोह, हे काढून टाकण्यासाठी हे त्यांनी केलं. जागोबा बोरकरांनी जी सांगितलेली गोष्ट आहे दाभापोर कोपरा जानकर मधली, त्या विहिरीवरती जाऊन स्वतःची जात महार सांगण्यामागचा उद्देश काय असेल? त्याचा उद्देश असा होता, ही वॉज गोइंग टू बिकम अ डिकास्ट मॅन. म्हणजे त्यांना त्या पद्धतीनं जातीविहीन व्हायचं होतं. या देशामध्ये जाती आणि पोट जातीच्या नावामध्ये माणसं विभागली जाऊ नये म्हणून स्वतःची जात
हा माणूस महार सांगतो आहे विहिरीवर, याला डिकास्ट होणे असं म्हणतात. आणि जोपर्यंत हा देश डिकास्ट होणार नाही तोपर्यंत हा देश दंगलीच्या निखाऱ्यावरती असाच जळत राहणार आहे. आणि म्हणून या देशाला जर वाचवायचं असेल तर गाडगे महाराजांनी सांगितलेला डिकास्ट होण्याचा जो विचार आहे तो विचार आपण स्वीकारला. या सगळ्याच्या सगळ्या भटकंतीमध्ये मी जो विषय आज घेतला त्या विषयाचं सूत्र आता असेल. तुम्ही म्हणाल की भाषण संपता सूत्र सांगतोय का, परंतु ते इथून सुरू होतं खरं. या भटकंतीच्या काळामध्ये त्यांनी जे निरीक्षण केलं त्या निरीक्षणामधून एकच सूत्र त्यांच्या लक्षात आलं की या देशातल्या माणसाला लुटल्या का जातं, या देशातला माणूस भगत बुवा मांत्रिकाच्या ताब्यामध्ये का अडकल्या जातो, या देशातला माणूस सावकारशाहीच्या पाशामध्ये का अडकला जातो, याचं कारण हे केवळ आणि केवळ अविद्या आहे. हे निरीक्षण त्यांनी नोंदवलं. म्हणजे ही जी भटकंती आहे ही केवळ या गावावरून त्या गावावरती जाण्याची आणि गल्ल्या झाडण्याची आणि भजन करण्याची भटकंती नाही, तर हे सत्यशोधन आहे. सत्यशोधन करायचं, त्यातून सामाजिक सुधारणा करायच्या आणि त्याच्यानंतर सामाजिक परिवर्तन करायचं. या 3 सूत्रावर गाडगे महाराज नावाचा माणूस परिवर्तनाचा झेंडा या देशामध्ये उभं करतो आहे. आणि या भटकंतीच्या काळामध्ये हे जे मांगा महाराजच्या विहिरीचं किंवा बाजीराव काकडे पाटलाचं जे उदाहरण आहे, अशाच पद्धतीचं एक दृश्य त्यांच्या नजरेत पडलं. एका मुलाचं पत्र येतं मुंबईवरून. तो माणूस अडाणी असतो. आता मी थोडं फास्ट सांगेल. तो अडाणी असतो आणि त्याला त्या मुलाचं पत्र वाचता येत नाही. हे पत्र वाचून घेण्यासाठी तो गावातल्या एका सुज्ञ माणसाकडे जातो. तो सुज्ञ माणूस म्हणतो की मी तुला पत्र वाचून दाखवेल, परंतु माझ्या घरची लाकडं फोडू. लाकडं फोडायला लागतो अडाणी माणूस, कारण मुलाच्या पत्रामध्ये काय लिहिलं असेल ही त्याला खूप त्याची ही होती, प्रतीक्षा होती की काय असेल, मला वाचू दे माझ्या मुलानं काय लिहिलेलं. आणि म्हणून तो त्याची लाकडं फोडून देतो. लाकडं फोडणं झाल्यावर तो म्हणतो की दे बाबा आता वाचून फोडली तुझी लाकडं. तो म्हणतो अजून फोडून दे. तो पुन्हा अजून फोडून देतो. हाताला फोडं येतात, लाकडं काही संपत नाही, पत्र काही वाचून दिल्या जात नाही. तितक्यात डेबू जातो आणि त्यांना ते दृश्य दिसतं. ते विचारतात काय झालं. ते म्हणजे मुलाचं पत्र आलं, वाचून दाखवायला विनंती करतोय, तर लाकडं फोडून घेत आहेत, अजून माझ्या उरावरती लाकडं आहेत, उरलेली लाकडं डेबूने फोडली. तरी सुद्धा त्या शिकलेल्या माणसानं, म्हणजे शिकलेली माणसं किती हरामखोर असतात. म्हणजे त्या काळामध्ये पत्र वाचून दिलं नाही, या काळातले शिकलेले माणसं ईमेल वाचून देत नाही, असाही त्याचा अर्थ या काळामध्ये आपण लावू शकतो. परिस्थिती काय फार बदलली नाही. मगाचे मी करोना आणि ICMRचं जसं सांगितलं ना तसंच आहे. हे माणसं तशीच आहेत. शिकलेली माणसं जास्त बदमाश आहे. महात्मा ज्योतिराव फुल्यांनी सांगितलं विद्येविना मती गेली, परंतु आता सगळी परिस्थिती पाहता शिकलेले माणसं ज्या पद्धतीनं वागत आहे ते पाहता विद्येमुळे मती गेली असं म्हणण्याची वेळ आली. फार विचित्र परिस्थिती आहे. म्हणजे गाडगे महाराजांच्या काळामध्ये जे होतं ते चित्र काही फारसं बदललेलं आहे असं मला दिसत नाही. आणि मग डेबूनी ती लाकडं फोडल्यानंतर ही त्यानं वाचून दाखवलं नाही. आणि त्याच वेळेस डेबूनं मनामध्ये ठरवलं की नाही, आता थांबायचं नाही, आता शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये प्रचंड मोठं काम केलं पाहिजे. कारण शिक्षणाचं तेज हे सूर्याच्या तेजापेक्षाही प्रखर असतं. लोक म्हणतात की शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा आहे. मी असं म्हणेन की शिक्षण हा माणसाचा पहिला डोळा आहे. तुम्हाला डोळे असतात परंतु तुम्हाला दृष्टी आणि दृष्टिकोन नसतो तर ते डोळे काही कामाचे नसतात. आणि म्हणून नुसते डोळे असणं फायद्याचे नाही. तुम्हाला खरा दृष्टिकोन तेव्हा येतो जेव्हा तुम्हाला शिक्षण मिळतं. आणि म्हणून शिक्षण हा माणसाचा पहिला डोळा आहे. गाडगे महाराजांनी त्या अडाणी माणसाच्या खांद्यावर हात ठेवून सांगितलं की ज्याले विद्या नाही त्याले खटाऱ्याचा बैल म्हटलं तरी चालेल. तू बी खटाऱ्याचा बैल आहे, मी बी खटाऱ्याचा बैल आहे, चाल आता ज्ञानाच्या दिशेने जाऊया. म्हणून हा डेबूजी झिंगराजी जानोरकर नावाचा माणूस नंतर जो गाडगे बाबा झाला ते हे शिक्षणाचं काम या देशामध्ये त्यांनी उभं केलं. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी काय सांगितलं ते कीर्तन पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल. परंतु हे काम करत असताना त्यांच्या डोळ्यापुढे महात्मा ज्योतिराव फुले नावाचा क्रांतिकारक होता. म्हणून महात्मा ज्योतिराव फुल्यांचा गौरव केला आहे त्यांनी अनेकदा कीर्तनामध्ये. ते कीर्तनामध्ये आता जे रेकॉर्डेड कीर्तन आहे त्याच्यामध्ये ते नाही, पण अनेक ठिकाणी त्यांनी ते केलं आहे. 1955ला जेव्हा फुल्यांवरती चित्रपट काढला आचार्य अत्रेंनी, ज्यांच्यामध्ये प्रबोधनकार ठाकरेंचा सहभाग आहे, त्या पिक्चरमध्ये त्याच्या शुभारंभाच्या प्रसंगी बाबासाहेब आणि माईसाहेब हजर आहेत. त्या महात्मा ज्योतिराव फुलेंचा गौरव गाडगे महाराजांनी कीर्तनातूनच केला नव्हे तर त्या चित्रपटासाठीचं जे टायटल सॉन्ग आहे ते गाडगे महाराजांनी गायलेलं आहे. अगदी 1-1.5 मिनिटाचा आहे की फुल्यांनी कशी काय शिक्षणाची चळवळ उभारली. त्या चित्रपटाच्या शूटिंगमधलं जे टायटल सॉन्ग गाडगे महाराज नावाचा माणूस म्हणतो आहे. त्यांनी हे
जाणून घेतलं की या देशामध्ये महात्मा ज्योतिराव फुले सारखा माणूस या देशातल्या बहुजन समाजासाठी शिक्षणाची दारं उघडी करतो, शिक्षणाचा हौद उघडा करतो. दारं म्हणण्यापेक्षा हौद शब्द अधिक चांगला होईल. पाण्याचा हौद जसा उघडा केला तसा हा शिक्षणाचा, ज्ञानाचा हौद ज्योतिराव फुल्यांनी उघडा केला आणि या देशातल्या महिलांना शिक्षण देण्याचं काम केलं. ज्यांच्या पहिल्या शाळेतल्या 7 मुलीपैकी 4 मुली बामण आहेत. जी लोक फुल्यांना विरोध करत होती त्यांच्याच मुली ज्योतिराव फुल्यांच्या शाळेमध्ये शिकल्या. शिक्षण जर असलं तरच या देशातला बहुजन समाज प्रगतीच्या दिशेने जाऊ शकेल हे सूत्र महात्मा ज्योतिराव फुल्यांना माहीत होतं. म्हणून सावित्रीला घेऊन काळ्या आईच्या पाठीवर धांड्यानं अक्षर गिरवली सावित्रीनं. सावित्री जर नसती तर या देशातल्या महिला आजही स्कूटरवर बसून कॉलेजला गेल्या नसत्या. एवढी प्रचंड मोठी पुण्याई सावित्रीबाई फुलेंची या देशातल्या महिलांवर आहे. हे काम फुले करतात शिक्षणाचं. हे काम राजर्षी शाहू महाराज करतात. राजर्षी शाहू महाराजांनी गाव तिथे शाळा काढल्यात आणि ज्यांची मुलं शाळेत जाणार नाहीत त्यांच्या पालकांना दंड ठोकण्याचं काम राजर्षी शाहू महाराजांच्या त्या कोल्हापूर संस्थानमध्ये होतं. इतकं प्रचंड ताकद या शिक्षणामध्ये असते आणि म्हणून गाडगे महाराजांनी तेच सूत्र समोर नेलं की या देशातल्या अडाणी माणसाला, दराखोऱ्यात राहणाऱ्या माणसाला, भटक्या विमुक्त माणसाला शिक्षण दिलं पाहिजे. जे काम फुल्यांनी केलं, जे काम शाहू महाराजांनी केलं ते काम मला करायचं आहे असं म्हणून हा गाडगे महाराज नावाच्या माणसानं पहिल्यांदा कीर्तनातून प्रबोधन केलं आणि सांगितलं की विद्या लय मोठं धन आहे. विद्या लय मोठं धन आहे. ज्याले विद्या नाही त्याले खटाऱ्याचा बैल म्हटलं तरी चालेल. ज्याले विद्या नाही त्याले खटाऱ्याचा बैल म्हटलं तरी चालेल. आता तरी शाळेने व्हा, लेकरायले शाळेत धाडा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलाले सद्बुद्धी सुचली म्हणून त्यांनी बाबासाहेबाले शाळेत टाकलं. ते जर शाळेत गेले नसते तर त्यांच्याही वाट्याला बोरीबंदरच्या स्टेशनावर पोते उचलायचं काम आलं असतं. भीमराव आंबेडकर शाळेत गेले, बाबासाहेब झालेत. भीमराव आंबेडकरांनी लहान सहान कमाई नाही केली, हिंदुस्थानची घटना केली. घटना हे वाक्य गाडगे महाराजांच्या कीर्तनातलं वाक्य आहे. ते जसंच्या तसं जरी आलं नसेल परंतु त्याचा आशय असा आहे. एक निरक्षर माणूस एक मोठ्या उच्च शिक्षित माणसाच्या गौरव कीर्तनाच्या माध्यमातून करतो आणि केवळ बाबासाहेबांचाच गौरव त्यांनी केला नाही तर गावामधली जी हुशार मुलं असतील, जी गुणवंत मुलं असतील त्या गुणवंत मुलांचं कौतुक त्यांनी कीर्तनामधून केलं आहे. त्यांना पाटी पेन्सिल दिली आहे, त्यांचं मनोबल वाढवलं आहे. शाळा बाह्य मुलांना शाळेमध्ये घालण्याचे जे नाटकं आजचं सरकार करते आहे ना ते काम तर त्या काळात गाडगे महाराजांनी केलं आहे. जी पोरं शाळेत जात नव्हती त्यांना शाळेत जाण्यासाठी आग्रह केला आहे. आणि म्हणून कीर्तनामधून अत्यंत स्पष्टपणे सांगितलं या देशामधला कुठलाच साधू, कुठलाच कीर्तनकार, कुठलेच हे प्रवचनकार, भागवतवाले बायाकडून मालिश करून घेणारे म्हणा हे लोक नाही सांगू शकत हे जे गाडगे महाराजांनी सांगितलं. अरे जो माणूस शाळेतच गेला नाही, ज्याचा आणि अक्षराचा काहीच संबंध आलेला नाही, तो माणूस निरीक्षण केल्यानंतर या निरीक्षणावर येतो की ह्या सगळ्या शोषणामागे अविद्या कारण आहे. आणि म्हणून फुले जे सांगत होते की विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, तेच गाडगे महाराजांनी कीर्तनातून सांगितलं. आणि त्यांनी दाव्यानं सांगितलं की बापू हो, कर्ज काढून सण काळ साजरा करू नका, लेकरायले शाळेत धाडा, पैसे नसन तर जेवणाचं ताट मोडा, बायकोले लुगडं कमी भावाचं घ्या, इवायले पावनचार नोका करू पण लेकराले शाळेत धाडल्या बिगर राहू नका असं म्हणणारा जगातला एकमेव निरक्षर कीर्तनकार म्हणजे संत गाडगे महाराज होय. परिवर्तनाचा विचार शिक्षणाच्या गर्भामध्ये वाढत असतो हे सूत्र त्यांनी ओळखल्यामुळं त्यांनी हा विचार कीर्तनामधून मांडला. नुसताच मांडला नाही तर सातपुड्यातल्या दऱ्याखोऱ्यातली आदिवासींची, भटक्या विमुक्तांची मुलं शिकावीत म्हणून हॉस्टेल्स काढले, आश्रमशाळा काढल्यात, वसतिगृह काढलीत, बालक मंदिरं काढलीत. आणि अशा पद्धतीनं जो ज्ञानवंचित समूह आहे, ज्यांना ज्ञान या देशामध्ये नाकारलं आहे, ज्या वर्गासाठी तुकारामानं वेदांचा तो अर्थ आमास्याची ठावा ही आरोळी ठोकली, त्या वर्गासाठी शाळा काढण्याचं, बालक मंदिर काढण्याचं, वसतिगृह काढण्याचं काम गाडगे महाराजांनी त्यांच्या उभ्या आयुष्यामध्ये केलं. हे काम त्यांनी त्यांच्या पुरतं थांबवलेलं. स्वतःच्या संस्था काढल्या तर स्वतःचे नातेवाईक संस्थेत मास्तर म्हणून लावलेले नाही आहे त्यांनी,
किंवा पोरीला त्यांनी उपाध्यक्ष स्वतः सचिव झाले असंही काही केलेलं नाही. या पद्धतीनं काम करत असताना शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये जी जी माणसं काम करत होती त्या माणसांच्या पाठीशी ठामपणे हा निरक्षर माणूस उभा राहिला. आता या विदर्भातून थोडंसं पश्चिम महाराष्ट्राकडे जाऊया. या शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील नावाचा एक माणूस, एक महात्मा, ज्यांचा आत्ताच नुकताच त्यांचा ते स्मृतिदिन साजरा झाला. रयत एज्युकेशन सोसायटीचे ते संस्थापक होते. कर्मवीर भाऊराव पायगोंडा पाटील, जात धर्म जैन. पाटील म्हटलं की लोक तिरळे कुणबी असतील असा ते अर्थ लावत होते आतापर्यंत, परंतु आत्ता त्यांना माहीत झालं का नितीन बानगोडे पाटील आणि कर्मवीर भाऊराव पाटील आपले मराठे नोंद. म्हणजे असं मी मुद्दामून सांगतो आहे. हा जैन समाजातला माणूस. त्यांच्या घरी पाहुणे येतात एकदा, आणि पाहुणे आल्यावर पाहुणे त्यांच्या बापाला विचारतात, पोरगं काय करते? भाऊराव पाटलाच्या वडिलाचं उत्तर असतं, काहीच नाही, रिकामं पीठ. बापानं पाहुण्यांना आपल्या पोराचा दिलेला परिचय पाहून सुनेच्या डोळ्यात आसवं येतात. ती आसवं कर्मवीर भाऊराव पाटलांच्या ताटामध्ये पडतात, आणि मग हा कर्मवीर भाऊराव पाटील नावाचा माणूस गावोगाव फिरतो. माझ्या दाढीला जितके केस आहेत तितक्या शिक्षण संस्था, तितके विद्यार्थी उभे करीन, तितक्यांना मी शिक्षण देईन बहुजन समाजातल्या लोकांना, आणि ही इथली शोषणाची व्यवस्था उकळून फेकून देईन असा निश्चय करतो. आणि त्या निश्चयातून तयार होते रयत एज्युकेशन सोसायटी. ज्या रयत एज्युकेशन सोसायटीचे आजच्या घडीला जवळपास 680 शिक्षण संस्था आहेत वेगवेगळ्या. ITI आहेत, शेतीचे कॉलेज आहेत, आणखीन महाविद्यालय आहेत. वेगवेगळ्या प्रचंड मोठं काम रयत एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून केलं. या रयत एज्युकेशन सोसायटीला उभं करत असताना कर्मवीर भाऊराव पाटलांनी एक मुठ धान्य ही योजना राबवली. अर्न अँड लर्नची जी योजना आहे याचे जनक कर्मवीर भाऊराव पाटील आहे. या कर्मवीर भाऊराव पाटलांची आणि या डेबूजी झिंगराजी जानोरकर उपाख्य गाडगेबाबांची सातारा तालुक्यातल्या नागठाणे नावाच्या एका गावामध्ये भेट होते, आणि त्या भेटीमध्ये यांचं सख्य जुळतं. एकाच कार्यक्रमात दोनही महापुरुष हुंडा निर्मूलनाच्या एका महत्त्वपूर्ण विषयावर भाष्य करतात, आणि तिथून त्यांची मैत्री होते, आणि ही मैत्री अखेरच्या श्वासापर्यंत कायम राहते. ही मैत्री ही नुसती मैत्री नाही राहत, तर या मैत्रीतून सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीला गती देण्यात येते. ज्या दिवशी कर्मवीर भाऊराव पाटलांच्या रयत एज्युकेशन सोसायटीची ग्रँड तत्कालीन महाराष्ट्र नव्हता, मुंबई सरकार असेल, त्यांनी बंद केली होती. का बंद केली होती? गांधीच्या खुनानंतर जे विधान कर्मवीर भाऊराव पाटलांनी केलं होतं त्या विधानाचा विपर्यास करण्यात आला, आणि बाळासाहेब खेर त्यावेळेसचे मुख्यमंत्री त्यांचे कान भरले काही चमच्यांनी की कर्मवीर भाऊराव पाटील तुमच्या विरोधामध्ये अशा पद्धतीनं बोलतायत. आणि त्यावेळेला त्यांच्या रयत एज्युकेशन संस्थेची ग्रँट बंद करण्यात आली होती. ही ग्रँट बंद केल्यानंतर आता हे बहुजन समाजाची शिकणाऱ्या पोरांच्या शिक्षणामध्ये खंड पडेल ही भीती भाऊराव पाटलांना वाटली, आणि त्यांनी गाडगेबाबांना निरोप दिला की बाळासाहेब खेरांनी माझ्या संस्थेची ग्रँट बंद केली आहे, हे आता चालवायचं कसं, कशा तरी पद्धतीनं मदत करा. त्यावेळेला गाडगे महाराज नावाचा विदर्भाचा माणूस पश्चिम महाराष्ट्राच्या पाठीशी उभा राहतो. अत्यंत ताकदीनं उभा राहिलेला आहे गाडगे महाराज नावाचा एक महापुरुष कर्मवीर भाऊराव पाटलांच्या, आणि गावगाव केलेल्या कीर्तनामधून त्यांनी कर्मवीर भाऊराव पाटलांच्या रयत एज्युकेशन सोसायटीला मदत करा अशा प्रकारचं आवाहन केलं. त्या साताऱ्याकडे अशी चेकची थप्पीच्या थप्पी लागली. 25 वर्ष पुरतील इतका पैसा केवळ आणि केवळ गाडगे महाराजांनी कीर्तनातून केलेल्या आवाहनातून रयत एज्युकेशन सोसायटीला मिळाला. ज्या प्रवाहामध्ये बहुजन समाजातली पोरं येऊ लागली होती शिक्षणाचा, तो प्रवाह खंडित करण्याचा डाव एका निरक्षर माणसानं हाणून पाडलेला आहे. या निमित्तानं प्रचंड मोठी मदत त्या निमित्तानं त्यांनी केली. त्यांचा एक शिष्य आहे. गाडगे महाराजांच्या इतिहासामध्ये तुम्हाला दिसेल, कुसूर नावाचं गाव आहे सातारा तालुक्यातलं, सातारा जिल्ह्यातलं. त्या कुसूरमध्ये बंडो गोपाळा मुकादम नावाचा एक माणूस गाडगे महाराजांचा अनुयायी 1 लाख रुपयाची थैली घेऊन येतो गाडगेबाबांना द्यायला. तेव्हा गाडगेबाबा सांगतात, मला या पैशाचं काम नाही, कर्मवीर भाऊराव पाटलांना नेऊ.
ती थैली 1 लाख रुपयाची बंडो गोपाळा कदम नेऊन देतो. त्याच्या कुसूर गावामधली 25 एकर जमीन कर्मवीर भाऊराव पाटलांना शिक्षणाच्या कामासाठी दान देण्यात येते आणि त्या जागी गाडगे महाराजांच्या नावानं महाविद्यालय उभं. ही कनेक्टिव्हिटी आहे. कर्मवीर भाऊराव पाटील सारखा माणूस एवढं प्रचंड मोठं काम करतो आहे आणि हे काम करत असताना भाऊराव पाटील राहतात कुठे? सातारा रेल्वे स्टेशनच्या बाजूला झोपडी आहे. त्या झोपडीमध्ये हा एवढा मोठा माणूस राहत होता, परंतु शिक्षण संस्थाध्यक्ष म्हणून कशी 4-5 मजली बंगला किंवा गाड्या घोड्या त्यांनी फॉर्च्युनर वापरल्या नाही. अत्यंत साध्या अशा झोपडीमध्ये राहत होते साताऱ्याच्या रेल्वे स्टेशनच्या बाजूला कर्मवीर भाऊराव पाटील. त्या भाऊराव पाटलांशी कनेक्टिव्हिटी असण्याचं कारण गाडगे महाराज सुद्धा त्याच मनोवृत्तीचे होते. एवढ्या प्रचंड मोठ्या धर्मशाळा उभारल्या असताना या माणसानं कधी धर्मशाळेची खोली वापरली नाही, आपल्या बायकोला वापरू दिली नाही, आपल्या आईला वापरू दिली नाही. असं करायला खऱ्या अर्थानं वैराग्याची भावना पाहिजे. ती भावना कर्मवीर भाऊराव पाटलांमध्ये होती, ती भावना गाडगे महाराजांमध्ये होती. दोघांच्याही मनात शिक्षणाविषयी तळमळ होती. शिक्षण हेच परिवर्तनाचं सूत्र आहे हे त्यांना माहीत होतं, म्हणून ते एकमेकांच्या पाठीशी उभे होते. आणि म्हणून जेव्हा कर्मवीर भाऊराव पाटलांचा सत्कार करण्याचं जेव्हा ठरलं, त्यावेळेला त्याचे प्रमुख पाहुणे होते महात्मा गांधी. परंतु त्यावेळेला गांधी त्या नोआखालीच्या त्या दंगली शांत करण्यामध्ये व्यस्त होते, त्यामुळे गांधी त्या कार्यक्रमाला येऊ शकले नाही. आणि त्याच्यानंतर राजेंद्र प्रसादांची तारीख घेण्यात आली, परंतु अंतर्गत राजकारणामुळे राजेंद्र प्रसादांना सुद्धा त्यांनी येऊ नाही दिलं काही हितशत्रूंनी. त्यावेळेला कर्मवीरांनी निर्णय घेतला की आता मला जर ही 1,11,000ची थैली घ्यायची असेल तर ती मी केवळ आणि केवळ गाडगे महाराजांच्या हस्ते घेईल. गाडगे महाराजांना निरोप देण्यात आला. ते म्हैसूरला होते कर्नाटकात. धावपळ करून ते साताऱ्याला आले आणि कर्मवीरांना गाडगे महाराजांच्या हस्ते ती थैली देण्यात आली. अध्यक्ष पदावरून बोलताना गाडगे बाबा म्हणाले की या दाढीवाल्या बाबाची मायावाली पहिले जर भेट झाली असती तर गावोगाव मंदिरं आणि घाट उभारण्याऐवजीनं शाळाच उभारल्या असत्या. एवढं प्रचंड प्रेम शिक्षणावर गाडगे महाराजांनी केलं आहे. नुसतंच प्रेम केलं नाही तर जी माणसं या क्षेत्रामध्ये काम करतात त्या माणसांना सुद्धा त्यांनी पाठिंबा दिला. आपल्या विदर्भातल्या भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांच्या शिवाजी शिक्षण सोसायटीच्या बाजूला सुद्धा पाठीशी सुद्धा गाडगे महाराज उभे राहिले आहे. त्यांच्या श्रद्धानंद हॉस्टेलमध्ये अनेकदा ते जाऊन आले आणि कीर्तनातून सांगितलं की तो भाऊसाहेब पंजाबराव देशमुख शिवाजी राजाचं काम करून राहिला, त्याच्या शिक्षणाच्या चळवळीला मदत करा, अशा प्रकारचं आवाहन त्यांनी केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सोखा मेळा धर्मशाळा त्यांनी दिली. त्याचं कारण हेच की दलितांची पोरं शिकली पाहिजे. हे जे शिक्षणाविषयीचं जे त्यांचं जे चिंतन होतं, हे चिंतन यासाठी होतं की या माध्यमातून या देशातला बहुजन समाज ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये मोठा झाला पाहिजे, ज्ञानाच्या कक्षा त्याच्या विस्तारित झाल्या पाहिजे, अशा पद्धतीनं त्यांनी काम केले. शिक्षणातून अंधश्रद्धेचं निर्मूलन व्हावं यासाठी त्यांनी कीर्तनातून मोठ्या प्रमाणामध्ये हल्ले केले आहेत अंधश्रद्धे. 9:15 तर वाजतही आले. 9:15 वाजले. थांबू का? गाडगे महाराजांनी अंधश्रद्धा निर्मूलनाच्या क्षेत्रामध्ये एक प्रचंड मोठं ताकदीचं प्रबोधन कीर्तनाच्या माध्यमातून केलं. जे काम तुम्ही आम्ही करू शकत नाही त्याच्याही पेक्षा मोठं काम या माणसानं केलं. आणि कीर्तनामधून सरळ सरळ प्रश्न विचारला लोकांना की देव किती आहे? लोक म्हणायचे 1. बाबा म्हणायचे देव किती आहे? लोक म्हणायचे 1. नंतर बाबा म्हणायचे गावात मरीमाय आहे का? लोक म्हणायचे हो. देव किती झाले? 2. मातामाय आहे का? हो. देव किती झाले? 3. मारुतीचं देऊळ आहे का? देव किती झाले? 4. अशा प्रकारे देवाची संख्या वाढवत न्यायचे. आणि ही संख्या वाढवत वाढवत नेल्यानंतर ते लोकांना प्रश्न करायचे. म्हणजे प्रश्न उत्तराच्या स्वरूपातलं जे कीर्तन आहे हे कीर्तन वेगळ्या पद्धतीचं आहे. अशा प्रकारचं कीर्तन कोणीच केलेलं नाही आहे. म्हणजे सॉक्रेटिस ज्या पद्धतीनं लोकांना प्रश्न विचारत होता, प्रश्न उत्तर घेत होता, त्या पद्धतीनं गाडगे महाराज कीर्तनामधून देवांची संख्या वाढवत वाढत लोकांच्या मनातल्या अंधश्रद्धा दूर करत होते. आणि मग नंतर ते अत्यंत कठोरपणे हल्ला करायचे.
आणि ते म्हणायचे की का रे तुमच्या देवाले अंग धुता येते का? लोक म्हणे नाही जी. मग कोण धुवून देते? लोक म्हणायचे आम्हीच धुवून देतो. बरं अंग धुतल्यावर तुम्ही काय करता? त्याला धोतर नेसवून देतो. अरे तुमच्या देवाला अंग धुता नाही येत, तुमच्या देवाला धोतर बी तुम्ही नेसवून देता. मग धोतर नेसवल्यावर मग तुम्ही तुमच्या देवाला पुढं निवड ठेवत असाल. लोक म्हणायचे हो. आणि निवदावर कुत्रं भिडलं तर काय करता? लोक म्हणे आम्ही काठी घेऊन हकलतो. अरे वारे लेक हो, येडे हो, बयाड बिलणे हो, ज्या तुमच्या देवाले अंग धुता येत नाही, ज्या तुमच्या देवाले धोतर नेसता येत नाही, ज्या तुमच्या देवाले निवदावर भिडलेलं कुत्रं हाकलता येत नाही, तो तुमच्यावर आलेले संकटन गंडांतर कसे हाकलन रे बावा? अशा प्रकारचा प्रश्न विचारून पुन्हा ते पुढे जायचे. आणि पुढं गेल्यावर म्हणायचे देवळात अंधार असते का नाही? लोक म्हणायचे हो. मग तुम्ही दिवा घेऊन जाता का नाही? लोक म्हणायचे हो. दिवा नेता तवाच तर देव दिसत असत. लोक म्हणायचे हो. मग देव मोठा की दिवा मोठा? लोक म्हणायचे दिवा मोठा. अशा पद्धतीचं लोकांच्या भावनेला हळूहळू कवेत घेत घेत त्यांनी अंधश्रद्धेचं निर्मूलन केलं. गोदावरीच्या पात्रातला तो प्रसंग जो आहे तो अत्यंत जबरदस्त आहे. खूप लोक तो सांगतात, मीही सुद्धा सांगेन. गोदावरीचं पात्र आहे, त्या पात्रामध्ये एक पोरगा बसलेला आहे, त्याची ते चाटी फाटी केली आहे, गंधफंद लावलं आहे आडवं ते पांढरवालं. एक भटजी बाजूला बसलेला आहे आणि भटजी जप्प जप्प मंत्र टप टप त्याची चालू आहे. आणि गाडगे बाबा तितक्यामध्ये तिथे जातात आणि ते भात असतो एका डोण्यामध्ये. गाडगे बाबा म्हणतात की ओ भटजी भूक लागली यार, मला जरा जेवतो म्हणत होतो बा. ते म्हणतात अरे हे तर जेवायचं आहे का? हे तर अध्यात्माचा प्रकार आहे, शास्त्रामध्ये सांगितलं आहे. कायचं शास्त्र असते का? कसं असते शास्त्र? भटजी म्हणते हे जे पोरग आहे ना चाटी केलेलं, याचा बाप मेला आहे, स्वर्गात आहे, तो लय दिवसाचा उपाशी आहे, तर त्याला हे डोनाभर भात पाठवून राहिलं मंत्र म्हणून भात पाठवतो म्हणल्यावर गाडगे बाबाची लाईट लागली का साला हा चिवत्या बनून राहिला. नाही ना बा म्हणे ते नंतर पाठव म्हणे, मला खाल दे म्हणे पहिले, का तर भूक लागली म्हणे. भटजी म्हणे हो पागल म्हणे, तू येडा म्हणे, का कुठला म्हणे, समजत नाही काही नाही, ह्या अध्यात्माच्या वरचं समजते का म्हणे तुला? बाबा हे फक्त ऐकतात, बाजूला जातात, नदीचं पाणी असं मागं फेकतात. मागं फेकल्यावर ते पाणी भटजीच्या अंगावर उडतं. अंगावर उडल्याबरोबर भटजी ओरडतो, ओय काय करून राहिला? पण पाणी देऊन राहिलो. कुठं देऊन राहिला पाणी? म्हणजे अमरावतीला देऊन राहिलो. किती दूर आहे अमरावती? 500 किलोमीटर. इतक्या दूर जाते का म्हणे पाणी? हो जाते. काहून नाही जात? असं कसं जाते म्हणे भटजी म्हणे. अरे वा, ते स्वर्ग तर इतका करोडो किलोमीटर दूर आहे, तू मंत्र म्हणतं इथला भात तिथं पाठवतो उपाशी माणसाले, मग म्या इथून 500 किलोमीटरवर फेकलेलं पाणी गव्हाले ओलीतासाठी पाठवून राहिलं तर जाणार काहून नाही म्हणे. हा जो प्रश्न आहे ना, हा प्रश्न या देशातला सुशिक्षित माणूस सुद्धा विचारू शकत नाही. तो प्रश्न त्या काळामध्ये गाडगे महाराजांनी. शिक्षणाचा या पद्धतीनं वापर झाला पाहिजे. परंतु आजची शिकलेली पिढी काय करते? इस्रोचे सायंटिस्ट चांद्रयानाच्या मोहिमेच्या वेळेला कुठे गेले होते? मंदिरामध्ये दर्शन घ्यायला. एकीकडे विज्ञान, दुसरीकडे तुम्ही तिकडे पूजा अर्चा करतात. यान पोचलं पाहिजे म्हणून या देशामध्ये यज्ञ पेटवले की नाही पेटवले? पेटवले. MSc बॉटनी झालेली पोरगी दारू पिदाड्या नवऱ्यासाठी वटसावित्रीची पूजा करायला जाते की नाही? जाते. सगळं चालू आहे. शिकलेला माणूस साधी मांजर आडवी गेली तर 7 पावलं मागं येतो, हे या देशामध्ये चालू. 100% साक्षर असलेल्या केरळ राज्यामध्ये काही दिवसापूर्वी पुत्रकामेष्टी नावाचा यज्ञ झाला होता. लेकरं होत नाही म्हणून पुत्रकामेष्टी यज्ञ 100% साक्षर असलेल्या केरळ राज्यामध्ये व्हावा. मांजर आडवी गेली म्हणून 7 पावलं मागं यावी. राफेलच्या विमानाला लिंबू मिरच्या बांधण्याचं काम याच देशामध्ये होते आहे, ज्या देशामध्ये गाडगे बाबा लोकांनी. हे जे सगळं आहे हे खऱ्या अर्थानं शिक्षणाचा पराभव करणारं काम आहे. जेव्हा शिक्षणाचा अशा पद्धतीनं पराभव शिकलेली माणसं करत असतात, त्यावेळेला परिवर्तनाची चळवळ ही थांबत असते. त्या परिवर्तनाच्या चळवळीला गती जर द्यायची असेल तर शिक्षणाचा जो अन्वयार्थ आहे तो अन्वयार्थ आपण समजून घेतला पाहिजे. ते समजून घेण्यामध्ये या देशातील शिकलेली पिढी ही स्पेशल अपयशी ठरली. गाडगे महाराजांनी अंधश्रद्धा निर्मूलनाच्या क्षेत्रात काम केलं, विद्येच्या क्षेत्रामध्ये काम केलं, अस्पृश्यता निर्मूलनाच्या क्षेत्रामध्ये काम केलं.
ते गावात तर केलंच, पण नंतरच्या काळातही त्यांनी केलं. म्हणजे मगा जे मी पिंडदानाचं उदाहरण सांगितलं त्याच पद्धतीनं त्यांनी कीर्तनातून लोकांना सांगितलं की बाबा रे, महाराचा जर स्पर्श तांब्याच्या गडव्याला झाला तर तुम्ही काय करता. लोक म्हणायचे तो गडवा शुद्ध होण्यासाठी आम्ही तो विस्तवामध्ये भाजतो. गाडगे महाराज लगेच प्रश्न करायचे, विस्तवामध्ये तांब्याचा गडवा भाजला, मामना तो महाराच्या स्पर्शानं बाटला म्हणून तो विस्तवामध्ये टाकला, नंतर तो जर शुद्ध होत असेल तर एखाद्या ब्राह्मणाला एखाद्या महाराचा स्पर्श झाला असता त्याला शुद्ध करण्यासाठी गोमतीर शिपडण्याऐवजी गवताच्या गंजीखाली पेटवून का नाही देत. साले हो शब्द आहे, साल्याले पेटवून द्या असा शब्द आहे तो, हातचं काहीच लावत नाही. अशा प्रकारचं टोकाचं प्रबोधन अस्पृश्यता निर्मूलनाच्या निमित्तानं त्यांनी करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उभारलेल्या अस्पृश्यता निर्मूलनाच्या लढाईला बहुजन समाजातून व्यापक असं समाजमन तयार करण्याचं काम गाडगे महाराजांनी, म्हणजे विद्येच्या क्षेत्रामध्ये, अस्पृश्यता निर्मूलनाच्या क्षेत्रामध्ये, अंधश्रद्धा निर्मूलनाच्या क्षेत्रामध्ये काम केलं. हुंडा निर्मूलनाची एक प्रचंड मोठी चळवळ त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी उभी केली होती. हुंड्यासाठी अडून बसलेल्या एका नवरदेवाला आयुष्यभर त्यांनी असंच अविवाहित ठेवलं अंगठीसाठी रुसून बसल्यावर. ते प्रसंग पाहून घ्या, पुस्तकामधून तुम्हाला आठवेल. आणि तुम्हाला एक पुन्हा सांगतो की जलसाक्षरता आहे, म्हणजे सावरगाव शंभू नावाचं जे खेडं आहे औरंगाबाद जिल्ह्यातलं, त्या गावामध्ये गाडगे महाराजांनी श्रमदानातून तलावाची निर्मिती केली. त्यांच्या नंतरच्या काळात त्यांनी ठिकठिकाणी पानपोया उभारल्या, गोरक्षणं उभारली, धर्मशाळा उभारल्या, शाळा उभारल्या, आश्रमशाळा उभारल्या आणि स्त्रियांचं सक्षमीकरणसुद्धा केलं. या देशातल्या स्त्रिया जर शिकल्या तर अक्षरांच्या आळ्याहून ताटात पडतात असं सांगणारी इथली यंत्रणा, त्या यंत्रणेला जबरदस्त झटका गाडगे बाबांनी दिला आहे. मी परिवर्तनाचा ऊर्जासर गाडगे बाबा असं का म्हणतो आहे, त्याचं कारण हे आहे की ज्या स्त्रियांना तुम्ही चूल आणि मूल म्हणून दाबून ठेवलं, न स्त्री स्वातंत्र्य मारती म्हणून तिच्या सगळे पंख छाटण्याचं काम केलं, त्याच देशामध्ये गाडगे महाराज नावाचा एक निरक्षर माणूस, मीराबाई शिरकर आणि गयाबाई मनमाडकर या दोन महिलांना कीर्तनकार म्हणून महाराष्ट्रामध्ये उभं करतात. ह्या दोन महिला कीर्तनकारांनी स्वातंत्र्याच्या चळवळीला मोठ्या प्रमाणामध्ये गती दिली. अशा प्रकारे एक प्रचंड मोठं काम गाडगे महाराजांनी केलं. मोठमोठ्या धर्मशाळा उभारल्या, लोकांची सोय केली, कुष्ठरोग्यांची सेवा केली, लोकांच्या मानसिक स्वातंत्र्याची लढाई त्यांनी लढली. आणि हे सगळं वैभव उभं करत असताना त्यांच्या आयुष्यातला एक पैलू मी तुम्हाला सांगतो आणि त्याच्यानंतर त्यांच्या निधनानंतर काय झालं एवढंच सांगून मी थांबतो. माझं हे खरं तर आता 1.5 तास झालं तरी पुन्हा मी 1.5 तास बोलू शकलो असतो, 3 तास, पण मी थांबून जाईल या निमित्तानं. ठीक आहे, काही हरकत नाही, मलाही वेळेची मर्यादा समजते. मी त्यामध्ये जास्त गुंतलो असल्यामुळे मी ते थोडंसं सविस्तर गेलेलो आहे. आणि गाडगे महाराजांच्या आयुष्यामधला त्यांच्या कुटुंबाच्या अनुषंगानं जो एक पैलू आहे, हा पैलू मला खूप म्हणजे भावलेला पैलू आहे. म्हणजे मला खूप ते जेव्हा मी वाचतो तेव्हा म्हणजे कोणाच्याही डोळ्यात पाणी येईल असे ते प्रसंग आहे. हे एवढं मोठं काम गाडगे महाराजांनी उभं केलं. लोकांसाठी त्यांनी एवढ्या धर्मशाळा उभ्या केल्यात, परंतु हा माणूस कधी त्या धर्मशाळेमध्ये थांबलेला नाही आहे. आणि असं करत असताना त्यांच्या कुटुंबाची खूप आबाळ झालेली. त्यांची मुलगी आलोकाचं बाळांपण होतं. त्या बाळांपणाला गाडगे महाराजांच्या पत्नीनं निरोप दिला का पोरीला साडी चोळी करायची आहे, पैसे द्या काहीतरी. बाबांनी निरोप दिला आहे की तिला गौरव वेचायला पाठव, त्याच्यातून आलेल्या पैशातून तिला साडी चोळी. मुलीच्या बाळांपणानंतर तिला साडी चोळीसाठी गोऱ्या वेचायला लागल्या. कलावती नावाच्या मुलीच्या लग्नासाठी आईला बायकोला भीक मागायला लावली. 6 पायला धान्य गोळा केलं, त्यातून मुलीचं लग्न. गोविंदाचं लग्न झालं. गोविंदाला सकाळी भीक मागायला लावली मुंबईला 7 रस्त्यावरती, आणि त्या भीक मागलेल्या त्या याच्यातून धान्यातून ती लग्नाची पंगत देण्यात आली. गोविंदाच्या लग्नाचा खर्च 7 रुपये 50 पैसे आहे. एकुलता एका पोराचं लग्न 7.5 रुपयात नवरदेवाला भीक मागायला लावली. अंगावर कपडे, जुन्या कपड्यावर गोविंदाचं लग्न लावलं, जो गोविंदानंतर मरण पावला, ते मी सांगितलं ते. आणि गाडगे महाराजांच्या आईच्या वाट्याला तर प्रचंड वेदना आल्या नवरा मेलापासून, भावाच्या घरी म्हणा किंवा डेबू घर सोडून गेल्यावर म्हणा. त्या आईच्याही वाट्याला अशाच प्रकारच्या वेदना आल्यात. त्या आलोकानं एकदा वस्त्रदानाच्या कार्यक्रमाच्या वेळेला
20 साड्या उरल्या होत्या तर स्वतःचं फाटकं लुगडं बाबाला दाखवलं की माझ्यासाठी एक साडी दे बाबा. बाबांनी ती दिलं नाही. हे आपल्यासाठी नाही, हे लोकांसाठी आहे. आणि त्याच्यातला अत्यंत महत्त्वाचा आणि मन हिलावून टाकणारा जो प्रसंग आहे तो 19 डिसेंबर 1956चा आहे. बाबांची जी पत्नी आहे कुंताबाई, ती बाबांसोबत जिथे जाईल तिथे त्यांची अशी काट्याकुट्याची झोपडी असायची, त्या झोपडीत कुंताबाई राहायच्या. 19 डिसेंबर 1956ला ज्या वेळेला इरविन हॉस्पिटलमधून बाबांनी डिस्चार्ज घेतला आणि सांगितलं की मला नागरवाडीला जायचं आहे, आणि नागरवाडीला जाताना बाबांच्या गाडीमध्ये, हा प्रसंग भाऊराव काळे बाबांचे ड्रायव्हर अजून जिवंत आहे, त्यांनी सांगितलं. आणि जशाही कुंताबाई गाडीमध्ये बसायला लागल्या त्यावेळेला गाडगे बाबांनी तिला उतर म्हणे गाडीतून, तू आता येऊ नको, तू अतिसार आहे आणि अतिसास माधुकरी मागून जग, आता उतर. 19 डिसेंबरला दुपारची 2 वाजता अमरावतीच्या इरविन हॉस्पिटल समोरचा हा प्रसंग आहे. कुंताबाई गाडीत बसलेला नाही आहे, गाडी नागरवाडीला गेलेली आहे. आणि 20 डिसेंबर 1956ला रात्री 12:20 गाडगे महाराजांचं निधन झालं, महापरिनिर्वाण झालं. ती शेवटची भेट आहे आणि शेवटच्या भेटीत सुद्धा गाडगे बाबांनी स्वतःच्या पत्नीला गाडीत बसू दिलं नाही, भीक मागून जग म्हणून सांगितलं. बाबांची जी समाधी आहे त्या समाधीच्या बाजूला त्या राहायच्या कुंताबाई, त्या मूर्तीपुढे आलेल्या नैवेद्याचं ताट नंतर त्या माऊलींना. महापुरुषांच्या पत्नीची या पद्धतीनं हेळसांड झाली. अख्ख्या कुटुंबासोबत या इतका कठोर पद्धतीनं गाडगे महाराज वागले. परिवर्तनाची चळवळ गतिमान करत असताना लोकांनी दिलेला पैसा लोकांसाठी कसा वापरायचा याचं पारदर्शक उदाहरण म्हणजे गाडगे महाराजांचं हे कर्तृत्व आहे. एवढा त्रास कुटुंबाला झाला तरी कुटुंबानं मात्र याबाबतची अजिबात तक्रार केलेली नाही. हे त्या सर्व महिलांचं मोठेपण आहे आणि म्हणून या महिलांच्या मोठेपणाला सुद्धा आपण सलाम केला पाहिजे. 20 डिसेंबर 1956ला गाडगे महाराजांचं निधन. मी बाकीचं भाषण थांबवतो आणि लास्ट मुद्द्यावर येतो. तो मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. 20 डिसेंबर 1956ला गाडगे महाराजांचं निधन झालं. तुकडोजी महाराज त्यावेळेला तिथे हजर होते आणि हजर असताना त्यांच्या समोर त्यांना अग्नी देण्यात आला त्या राठोडच्या बगीच्यामध्ये. आणि गाडगे महाराजांनी सांगितलं की माझी समाधी बांधू नका, मला मरण रस्त्यात आलं पाहिजे, समाधी माझी बांधायची नाही. या पद्धतीनं त्यांनी सांगितल्यानंतरही या देशामध्ये महापुरुषांच्या विचाराचं पांदान वाजवण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये केल्या गेलं. गाडगे महाराजांनी जो विचार दिला त्या विचाराच्या अगदी विरुद्ध दिशेनं काम या देशामध्ये चालू आहे. अमरावतीच्या गाडगे महाराजाच्या मंदिरासमोर 20 डिसेंबर ते 27 डिसेंबरपर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये जत्रा भरते. अरे जत्रा भरवायची आहे तर प्रबोधनाची जत्रा भरवा ना. काय ते पोटभरीव कीर्तनकार आणून 65 गोष्टीचे कीर्तनं करतात, इकडे फुग्याचे त्या गुपचूपच्या ट्रॉल्या आणि आकाश पाळणे लावून अशा प्रकारे महापुरुषांचा पुण्यस्मरण साजरा करत असता का? अशा प्रकारचा पुण्यस्मरण साजरा करत असल्यामुळं माळेबग बाबांच्या विचारांचा पराभव होताना मी अमरावती दरवर्षीला पाहतो आहे. हा विचार जर पुढे न्यायचा असेल तर स्पर्धा परीक्षेचं प्रबोधन घ्या, ग्रामीण लोकांच्या हाताला काम मिळेल अशा पद्धतीचे काही उपक्रम त्या ठिकाणी राबवा. असे उपक्रम जर राबवले तर खऱ्या अर्थानं त्यांना आदरांजली दिल्या जाईल. आता प्रश्न असा येतो की ज्या चमत्कारामध्ये ज्ञानेश्वरांना गुरफटलं, ज्या चमत्कारामध्ये तुकाराम गेले, तशाच पद्धतीचा चमत्कार गाडगे महाराजांच्या निमित्तानं करण्यात आलेला आहे. गाडगे महाराज कीर्तनातून पसार होत होते, ते ज्या गावात जात होते तिथं कॉलरा येत नव्हता. अशा प्रकारचे चमत्कार त्यांच्या नावाच्या मागे त्यांनी चिपकवले. आणि याच्याहीपेक्षा हाईट म्हणजे 1983ला उमाळे गुरुजींनी जे पोथी लिहिली त्या पोथीतल्या ओळी मी तुम्हाला वाचून या ठिकाणी मी थांबेल. त्या पोथीमध्ये असं लिहिलेलं आहे की सेवक शोकाकुल होऊनी आकांत करू लागले, आले विष्णू भगवान घन निळ, घेऊन विमान दिव्य सोज्वळ, ज्यात नारद तुंबर आदी सकळ गायन करते. त्या दिव्य विमानात बाबांशी बैसवी भगवंत, मग आपल्या वैकुंठाप्रत घेऊनी जाता जाहला. गंगा सागरी मिळाली, ती समुद्र रूप जाहली, तैसे डेबुजी माऊली परब्रह्म रूप जाहली. तुकारामाला विमान पाठवलं, शिवाजी भिंतीतून प्रगट होत होता सांगितलं, त्याला उडता येत होतं सांगितलं, आणि गाडगे महाराज सुद्धा वैकुंठाला विमानात गेले असं सांगितलं. ज्या अंतिम संस्काराला तुकडोजी महाराज हजर आहे, ते भजन लिहित आहेत,
तरी आपण हे या उमाळे गुरुजीच्या पोथीवर विश्वास ठेवतो आणि दरवर्षी गाडगे महाराजाच्या मंदिरामध्ये आपण आरत्या म्हणतो. सद्गुरू गाडगे महाराज दाखवा मंगल रूप तव आज, करुणी मार्ग तुम्ही सोपा, चुकवा जन्म मरण खेपा, राखया चिंध्यांची या लाज. गाडगे महाराजाच्या समाधी मंदिरामध्ये अशा प्रकारे गाडगे महाराजांच्या विचाराचं पांदान वाजवण्याचं काम याच विदर्भातून होते आहे. हे पांदान वाजवण्याचं काम थांबलं पाहिजे, यासाठी अशा प्रकारच्या प्रबोधनाचं कार्य या ऑनलाईनच्या माध्यमातून आपण करत आहात. मी लॉकडाऊनपासून सुरुवात केली, मी लॉकडाऊनवर हे भाषण थांबवतो आहे. लॉकडाऊनमुळे मजूर रस्त्यावर आलेले आहेत, भुके कंगाल लोक आहेत. या भुके कंगाल लोकांना तुम्ही पाणी पाजताना अनेक माणसं पाहतायत, त्यांना भाकर देताना अनेक माणसं पाहतायत, त्यांना कपडे देताना अनेक माणसं पाहतात, त्यांना निवारा देताना तुम्ही पाहताय, त्यांना हिंमत देताना तुम्ही पाहताय. ही जी माणसं आहे रस्त्यावरची, रस्त्यावर चालणाऱ्या माणसांच्या पाठीशी त्याच्या तोंडात पाणी देणारी, त्याच्या भूक शांत करणारी ही जी सगळी माणसं आहेत ना, ही खऱ्या अर्थानं गाडगे महाराजांच्या विचारावर चालणारी माणसं आहे. हेच गाडगे महाराजांनी त्यांच्या रोकड्या धर्मात सांगितलं. भुकेलेल्यांना अन्न द्या, तहानलेल्यांना पाणी द्या, बेघरांना निवारा द्या, पशुपक्ष्यांना अभय द्या, निराश्रितांना आश्रय द्या, असं सगळं सांगितलं आहे. तरुण तरुणींचे लग्न लावून द्या वगैरे वगैरे. हा जो रोकडा धर्म आहे, या रोकडा धर्माची सावली, त्याची प्रतिरूप या लॉकडाऊनच्या निमित्तानं मजुरांच्या पाठीशी उभं राहणाऱ्या लोकांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मला दिसते आहे. हे एक समाधानकारक चित्र या निमित्ताने या लॉकडाऊनच्या माध्यमातून मी पाहतो आहे. आपण कृतीतून, विचारातून या पद्धतीनं गाडगे महाराजांना समोर नेऊया. महापुरुष गेल्यानंतर त्यांचा विचाराचा होणारा मृत्यू हा जास्त घातक असतो. तो मृत्यू होऊ नये यासाठी प्रबोधनाचा जो दीप आहे, प्रबोधनाचा जो प्रकाश आहे, तो प्रकाश वाटण्याची जबाबदारी तुमच्या माझ्यासारख्याची सर्व कोरडवाहू कार्यकर्त्याची आहे असं मला वाटतं. सुबोध, आकाश, अक्षय आणि माझे सर्व मित्र या सर्वांचा मी आभारी आहे. एका सामान्य कार्यकर्त्याला, एका ऑफलाईन जगणाऱ्या कार्यकर्त्याला तुम्ही ऑनलाईनच्या माध्यमातून बोलायला लावलं. मी बोलण्याचा प्रयत्न केला, आपण अत्यंत शांतपणे ऐकलं. मधल्या काळामध्ये लाईन गेली आणि अंबानीचा निरोप आला, यू हॅव कन्झ्युम 90% डाटा. त्याच्यामुळं मला हे माझं भाषण याच ठिकाणी आटोपतं घेणं महत्त्वाचं वाटतं. आपण मला ऐकलं, चुकलं असेल तर मी माफी मागणार नाही, कारण मला नाही वाटत मी असंच कोणाच्या भावना दुखावल्या पाहिजे म्हणून बोललो असेल. त्याच्यामुळं आपण सगळी समजदार माणसं आहात, आपण समजून घेतलं असेल सगळं. अत्यंत ओझरतं मला बोलता आलं. मला अनेक मुद्दे सत्यनारायणाच्या पोथीसहित या ठिकाणी मांडायचे होते, परंतु आज मला माहीत झालं की गाडगे महाराज हा काही 1.5 तासामध्ये बसणारा विषय नाही. हा विषय प्रचंड व्यापक आहे. ते करुणेचं एक मोठं असं महाकाव्य आहे. माझ्यासारखा सामान्य माणूस या महाकाव्याला, या मोठ्या व्यक्तिमत्वाला शब्दाच्या आणि वाणीच्या कवेतही घेऊ शकत नाही. ही माझी मर्यादासुद्धा मला या निमित्तानं लक्षात आली. आपण मला संधी दिली त्याबद्दल मी पुनश्च आपला आभारी मानतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद.